सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। जय जय राम। जय जय राम। जय राम 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 जय
जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आटवीचा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी भागवता आणि प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुरी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊतजी ओंकार साधना घेतील आणि मग मानसीताई त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असेल तर क्रॉस लेग सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो
सो हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम. स्टॉप. पण 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. जेवढा आपला श्वास आहे त्या अर्ध्या श्वासामध्ये अ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि सतत असावा आणि शंखानादसारखा गंभीर असावा. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. ओ. पूरक. ओ. पूरक. ओ. शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये 2 भोवयाच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक. पूरक. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन शरीरभर करूया. चेहरा कप करा. हरि ओम.
नमस्कार. माझा आवाज येतोय ना? हो 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 होत आहे. हम्म. हो येतोय, आवाज येतोय तुमचा. ओके. मी सुरू करते. सर्वप्रथम मला एक रिक्वेस्ट प्लेस करायची होती, ती म्हणजे आज जे काय आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट 1 तास, तर ते म्हणजे निरूपण स्वरूपात नसून आपण एक चर्चा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग एक्सपेक्टेड आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन की कृपया आपला कॅमेरा ऑन करा, कारण आपण एका चर्चेमध्ये एका वर्गात असणार आहोत. तर संवाद करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनाच वेळोवेळी बोलतो व्हायला पाहिजे आणि त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एकमेकांचे चेहरे दिसायला हवेत. कृपया आपले कॅमेरा ऑन करावे. मी जरा थांबले कारण सगळ्यांचे कॅमेरा अजून ऑन दिसत नाहीये, म्हणजे आपण सगळे एका चर्चेला एका वर्गात आहोत. धन्यवाद. सुरू करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग दंडवत. डॉक्टर निमखेडकरांना वंदन आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार. आज म्हणतात ना, वर्गात जो सगळ्यात खोडकर असतो त्याला मॉनिटर करतात टीचर. डॉक्टर साहेबांनी रेग्युलरली उपस्थिती जिची नसते तिला कान धरून आज वर्गामध्ये येण्यासाठी ही युक्ती काढली आणि म्हणाले आजपर्यंत किती अभ्यास झालाय पाहू तरी. तर माझ्या म्हणजे तेव्हा ही अशी कल्पना आली की आपण असा एखादा विषय घ्यावा. हा विषय डॉक्टर साहेबांनीच दिला की या विषयावरती आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करावी. याचं रेकॉर्डिंग होत आहे, महेशजी रेग्युलरली याचं रेकॉर्डिंग करतायत. होपफुली डॉक्टर साहेबांना हे बघितल्यानंतर आनंद होईल की आजपर्यंत त्यांनी आपल्याला जे काही शिकवण्याचा प्रयत्न केला एवढे वर्ष, आणि तो आपण सगळ्यांनी सातत्याने ऐकण्याचा आणि ते सगळं ऍब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न केला, त्याची एक अभिव्यक्ती आज होऊ देत. तर म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आपण प्रश्न उत्तर स्वरूपात ही चर्चा पुढे घेऊन जाऊ आणि काहीही कोणाला फीडबॅक द्यायचे असेल, म्हणजे मला नाही, एकमेकांना, आणि आपल्या काही गोष्टी ज्या आपल्या वाचनात आल्या असतील, आपल्या अनुभवात आल्या असतील, त्या आपण शेअर करू. डॉक्टर गज जसं म्हणतात तसं आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या बद्दल किंवा आपल्या पारमार्थिक अनुभव इथे शेअर करायचे नाही, पण अशा गोष्टी ज्याच्यातनं आपल्याला एकमेकांकडनं शिकता येईल अशा गोष्टी मात्र नक्कीच आपण शेअर करू शकतो. तर थोडीशी सुरुवात करून द्यायची या चर्चेची. म्हणून सर्वप्रथम जसं समर्थ माऊली म्हणतात, ते सद्गुरूंचं वर्णन करताना सांगतात की ते कल्पनातीत आणि अनंत परमात्म स्वरूप आहे. तर जेव्हा हे वाक्य मी वाचलं, बेलसरी गुरुजींनी याचं विवरण केलेलं आहे सद्गुरु स्तवनामध्ये, तर त्याच्यामध्ये कल्पनातीत या शब्दाबद्दल जरा विचार करावा असा वाटला. तर कल्पना ही असते ती आपण मनाने करतो. मन हे अवयव आहे जे आपल्याला कल्पना करायला मदत करतं. आणि आपल्या ज्या साधारणपणे कल्पना असतात त्या आपण लहानपणापासून ज्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या ज्या काही आपल्या आजूबाजूला असतात दृश्य जगतातल्या ह्याच्याशीच रिलेटेड असतात. आणि काय काय वेळेला आपण म्हणतो जसं स्ट्रेचिंग युअर इमॅजिनेशन, तसं आपण काही गोष्टी ज्याचा आपल्याला अनुभव नाही अशा गोष्टी आपण कल्पनेने विचार करायचा प्रयत्न करतो. पण समर्थ इथे क्लिअरली सांगतात की जिथे आपली कल्पना संपते तिथे सद्गुरूंचं हे जे तत्व आहे ते कार्यरत व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून ते कल्पनातीत आहे. आणि अशी एक अनुभूती आपल्या सर्वांनाच गाढ झोपेत असते की मनाने आपण सतत विचार करत असतो, अगदी जागृतीच करतच असतो, स्वप्नात देखील करत असतो, पण जेव्हा गाढ झोपेच्या स्थितीमध्ये आपण जातो तेव्हा मन हे अवयव शांत होतं. आणि ते शांत झाल्यामुळे जो काही अनुभव येतो त्यालाच आपण आनंद असं म्हणतो. आणि सद्गुरू हे त्या आनंद स्थितीमध्ये 24/7 असतात. मग आपल्याला हा अनुभव येतो हाच ब्रह्मानंदाचा अनुभव आहे असं शास्त्र क्लिअरली सांगतं. पण ऍट द सेम टाइम हेही सांगतं की तो आपल्याला अज्ञानात आलेला आहे. सद्गुरूंचा तो जो अनुभव असतो, जो 24/7 त्या स्थितीमध्ये ते असतात, तो त्यांचा ज्ञानाचा अनुभव असतो आणि आपल्या अज्ञानाचा असतो. आणि म्हणूनच उठल्यानंतर आपला मात्र तो आनंद निघून जातो आणि आपण आपल्या देहभानावरती इमिडिएटली येतो. पण त्यांचं मात्र तसं होत नाही. तर अशी गुरूंची महती म्हणजे समर्थ सांगतात. आणि साहजिकपणे मनुष्य या योनीमध्ये आपला जन्म झाल्यामुळे
आपल्या देहाच्या सरळ सरळ मर्यादा आहेत. कारण आपण आपल्या देहभानावरती असतो, आणि याचं कारण आहे आपल्या मूळ जे वासन आहे, ज्याच्यातनं आपला जन्म झालेला आहे. तर ह्याच्याबद्दल आपण बरंच ऐकलेलं आहे, बराच उहापोह झालेला आहे. पण एक छोटीशी त्याची रिव्हिजन, म्हणजे आपल्याला चर्चेकडे येता येईल म्हणून आपण ह्याचं थोडंसं रिव्हिजन बघतोय. तर वासनेतनं जन्म झाल्यामुळे आपली सगळी जी इंद्रिय आहेत ती भोग या या ह्याच्यातनं कार्यरत असतात, आणि म्हणूनच आपले इंद्रिय, जसं म्हणतात शास्त्रामध्ये, ती सगळी बहिर्मुख असतात. म्हणून सतत आपल्याला आपल्या पाचही इंद्रियांनी काही ना काहीतरी करावंच वाटतं. आणि त्याच्या सगळ्याच्या ज्या ऊर्जा आहेत किंवा सगळ्याचं जे स्फुरण आहे ते कुठून येत असतं, तर ते आपल्याच वासनेतनं येत असतं. आपल्याच पूर्वी अनकम्प्लीट असलेल्या इच्छा, आत्ता नवीन तयार झालेल्या इच्छा, ह्याच्याच म्हणणं आपल्याला हे सगळं होत असतं. आणि त्यामुळे काय होतं, आपण देहबानावर असल्यामुळे साहजिकच आपलं जे थिंकिंग आहे, आपलं जे स्पॅन होरायझन आहे बुद्धीचं, हे खूप लिमिटेड असतं. आणि मनुष्याचा मेन स्वभाव असा आहे की त्याला सतत काही ना काहीतरी शिकायचं असतं. शिकणं, ज्ञान ग्रहण करणं, हे आपला सहज स्वभाव असतं. तसंच मी असावं म्हणूनच लोक डॉक्टर काका जसं उदाहरण देतात, आपण कुठल्याही ठिकाणी गेलं की यंग मुलं असतात ती कुठेतरी जाऊन आपलं नाव करून ठेवतात. आता ते कुठल्या तरी गडावर जाऊन कुठल्या तरी खडकावरती आपलं नाव लिहिण्याचं कारण काय असतं? मी असावं, माझी ओळख असावी. असणेपणात आनंद आहे. आणि असणेपण हेच सत्य, म्हणजे असण्याचं प्रतीक आहे. दुसरं आपण बघितलं ते म्हणजे ज्ञानाकडे असलेली आपली सहज प्रवृत्ती. आपण सतत काहीतरी तरी ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. कोणाला भेटल्यानंतर तुम्ही कुठले, तुमचं आडनाव काय, तुमचं गाव काय, मग तुम्ही इथे असता का, तुमचे हे नातेवाईक आहेत का, हे असं सगळं कनेक्टिंग द डॉट करायचा आपण का प्रयत्न करत असतो? तर डॉक्टर म्हणतात कारण सतत आपण आपल्या मुळाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मुळाकडे जाणं ही पण एक सहज प्रवृत्ती आहे. आणि तिसरी जी मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे ती म्हणजे जे काय करायचं ते आनंदासाठी. आई आई नवऱ्यासाठी पण आई मुलासाठी किंवा बायको नवऱ्यासाठी काही करत असेल, त्याच्यासाठी जरी करत असेल तरी ती खटाटोप करण्याचं कारण हेच असतं की ते करण्यामध्ये तिला आनंद मिळत असतो. तर प्रत्येक जी गोष्ट असते ती आनंदासाठीच केली जाते. तर या ज्या तीन प्रवृत्ती आहेत, सच्चित आणि आनंद, हे त्याचं बेसिकली मूळ आहे. आणि जे आपलंही स्वरूप आहे, पण आपल्याला ते अज्ञात आहे. आणि हेच स्वरूप सद्गुरूंचं सुद्धा आहे, कारण ते पण आपल्यातलेच आहेत, पण त्यांना ते ज्ञात आहे. आणि म्हणूनच ते कल्पनातीत आहेत, आणि ते अनंत परमात्म स्वरूप आहे. कारण परमात्मा म्हणा किंवा त्याला ईश्वर म्हणा किंवा त्याला संत म्हणा, सिद्ध म्हणा, साधू म्हणा, ही सगळी म्हणजे सिनॉनिम्स आहेत. बॉटम लाईन हेच आहे की त्यांना सगळ्यांना आपल्या स्वस्वरूप स्थितीचं ज्ञान आहे. आणि त्या विरुद्ध आपण मात्र दोषयुक्त आहोत सगळे. आपल्यामध्ये विकार आहेत, आपल्यामध्ये आपल्या बुद्धीमध्ये दोष आहेत, मल असेल, विक्षेप असेल किंवा आवरण असेल, जो मुख्य दोष आहे. आपल्यामध्ये विकार आहेत सहा, जे आपल्याला माहिती आहे, ज्या शरीराशी रिलेटेड आहेत. त्याच्यामध्ये अस्ति जायते, आपलं शरीर वाढतं, त्याच्यामध्ये क्षीण होतं, त्याच्यामध्ये दुखापत होते, बिघाड होते, आणि ते एक दिवशी जीर्ण होऊन पडतं. तर असे हे विकार आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त एवढंच काय की कमी होतं की आपल्याला भ्रांती देखील आहे. पाच पाच भ्रांती देखील आहोत. त्याच्यामुळे आपलं जे शरीर आहे, आपले जे मन आहे, बुद्धी आहे, सगळं दोषयुक्त आहे. आणि गंमत अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे दोष आपल्यात आहेत, याची पुसटशी सुद्धा कल्पना जीवाला म्हणजे मनुष्याला नसते. जरी मनुष्य योनीमध्ये, योनींचं जर का पिरामिड बघितलं तर पशु पक्षी जड वस्तू या सगळ्यांमध्ये बघितलं तर मनुष्य राईट ऑन द टॉप आहे. कारण त्याला बुद्धी ही दिलेली आहे, जी त्याला वापरता आणि ती वापरण्याची त्याच्याकडे फ्रीडमही दिलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा माझ्यामध्ये हे सगळे दोष आहेत जन्मताच. हे मात्र ह्याचं ज्ञान मात्र मनुष्याला असत नाही. कारण आपण दृश्य जगतात आलो आणि हितनं काय मिळवायचं याचं ज्ञान मिळवण्याच्या आपण सगळे मागे लागतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या मर्यादेतनं आपल्याला कोणीतरी जागं करायला हवं. आणि तो जागा करणारा जो सद्गुरू, जो जो पुरुष असो, सत्पुरुष, जो अनंत परमात्मा स्वरूप आहे आणि जो कल्पनातीत, आपल्या सगळ्या कल्पनांच्या अतीत जाऊन पोहोचलेला आहे, ती डेफिनेशन मात्र आपल्या सद्गुरूंची आहे. तर सद्गुरूंची जी सोपी भाषा म्हणजे व्याख्या आहे की जे आपल्याला संप्रदायात घेऊन येतात, जे आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातात मार्गदर्शन करून, या सगळ्या व्याख्या आपल्याला माहीतच आहेत. कबीरांचा एक दोहा वाचण्यात आला मी जेव्हा हे बघत होते की आपण कशी सुरुवात करावी चर्चेला तेव्हा. तर त्याच्यामध्ये कबीर या दोह्यात म्हणतात, मी वाचून दाखवणार आहे ऑब्व्हियसली कारण मी या पहिल्यांदा ऐकला होता,
1 लाख चंद्र अन घर सूरज कोटि मिलाए, बिना सबद सद्गुरु गुरुदेव के कबहू तिमिर न जाय. त्याच्यामध्ये म्हणजे कबीर सद्गुरूंची एक सोपी आणि छान डेफिनेशन करतात, जे सांगतात की तुमच्या घरामध्ये जरी लक्ष चंद्र असतील आणि कोटी सूर्य असेल तुमच्या आजूबाजूला, एवढा प्रकाश जरी तुमच्या आजूबाजूला असला, तरी सुद्धा तुमच्या आतमध्ये म्हणजे अंतरंगात जो काळोख आहे, तिमिर आहे, तो मात्र सद्गुरूंच्या कृपेशिवाय आशीर्वादाशिवाय जाऊच शकत नाही. ही सद्गुरूंची महती कबीर म्हणजे छोट्याशा एका दोह्यामध्ये आपल्याला सांगतात. तर सद्गुरूंची गरज काय, असा जर का विचार केला, तर म्हणजे मी थोडस बॅक इन टाइम जाते, की आमच्या घरात डॉक्टर काकांचं जे माझे सद्गुरू आहेत, तर त्यांचं येणं अगदी माझ्या लहानपणापासून होतं. मी शाळेत होते, 4थी 5वी, तेव्हापासून आमच्या घरी डॉक्टर काका येतात. आणि त्यांचं येणं झालं कारण आमच्या आई बाबांनी त्यांना सद्गुरू म्हणून त्यांचा अनुग्रह झाला होता, म्हणून त्यांचं येणं आमच्या घरी होत असत. पण असे ह्यांना सद्गुरू म्हणतात, हे आपल्याला काही देऊ शकतात, ह्यांच्याकडनं आपल्याला काही मिळू शकतं, ह्यांच्याकडनं आपल्याला काही शिकायला हवं, हे आपलं मार्गदर्शन करतील, आपलं जीवाचं कल्याण करतील. एक 4 पुरुषार्थ असतात, त्यातले धर्म, अर्थ आणि काम हे तर आपल्याला म्हणजे सहज साध्य होत जातात, पण शेवटचा जो पुरुषार्थ असतो तोही महत्वाचा असतो. त्या कशाचाही भान नव्हतं, अगदी 4थीत तर नसणारच, पण पुढे चांगलं शाळा पूर्ण झाली, कॉलेज सुरू झालं, लग्न झालं, सोकॉल्ड अक्कल आली असं म्हणायला पाहिजे, पण तेव्हा सुद्धा ह्याच्यामधलं काही आपण समजून घ्यावं, किंवा घरी देव चालून येतोय तर त्याची त्याची पूजा करावी, त्याच्याकडनं काही शिकावं, ही बुद्धी मात्र झाली नाही. कारण गुरुची गरज असते हेच मुळी लक्षात आलं नाही. तर ही मायामध्ये आपल्या आपल्या सगळ्यांची स्थिती असणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा मला चर्चेला याच पॉइंट पासून ओपन करायचं, की आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा अनुग्रह झालेला आहे. तर हा अनुग्रह खरंच मला एखाद्या सद्गुरूंची किंवा आयुष्यामध्ये मला परमार्थ आणि अध्यात्म काय आहे हे समजवून घ्यायचंय आणि तिथपर्यंत जायचंय, म्हणून आपण सद्गुरूंच्या शोधात निघालो. का चार चौघांनी यांनी पण घेतलाय, जसं घरी आईनी घेतलाय, बाबांनी घेतलाय, थोड्या वेळाने माझ्या लहान बहिणीनी पण घेतलाय, आता खूप उशीर झाला, मला तरी घ्यायला पाहिजे, म्हणून आपला अनुग्रह झाला. ज्यांचा ज्यांचा अनुग्रह झाला असतील, सद्गुरू असतील, त्यांनी कृपया हे शेअर करावं, का आपण खरंच शोधार्थ गेलो आणि आपल्याला सद्गुरू सापडले, का आपली भूमिका हीच होती की बरेच लोक करतायत आपणही करावं, किंवा हे इंटरेस्टिंग फील्ड दिसतंय, जसं डॉक्टर का म्हणतात की माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, छानशी नोकरी आहे, आणि एक महाराज सुद्धा आहेत. आपण कुठल्या भूमिकेतनं सद्गुरूंपर्यंत आपल्या पोहोचलो? प्लीज अनम्यूट करा आणि आणि सांगा. कोणी सांगितलं सांग, चालेल. सलील, तू शेअर करणार आहेस का? मग मी सांगतो. परमपूज्य डॉक्टर काकांचा इथे दुबईमध्ये जेव्हा पहिल्यांदा येणं झालं होतं, ते वर्ष अगदी 2001च्या आसपास वगैरे होतं. आणि तेव्हा काका दुबईत आलेत हे सुद्धा माहिती असायचं काही कारण नव्हतं, कारण तसा काही परिचय नव्हता. पण पुढे काय काकांचा तो दौरा इथे झाला आणि त्याच्यानंतर आपल्या दीपक न्यायाधीशचा दासबोध अभ्यास वर्गाशी संपर्क झाला. त्याला असं कळलं अशा प्रकारचं इथे दुबईमध्ये दासबोध अभ्यास वर्ग वगैरे आहे. 2002च्या दरम्यानची गोष्ट आहे. आणि तेव्हा अर्थात काकांचा तो अनुग्रहित होता, तो त्यांनी पण जसं त्यांनी अनुग्रह घेतला त्याची पण एक वेगळी कथा आहे, ती आपण पुढे कधी प्रसंग आला तर बघूया, पण छान आहे ती सुद्धा कथा. असो, तर त्यानंतर दासबोध अभ्यास वर्गामध्ये मी होतो 2002 पासून वगैरे, आणि दीपकशी संपर्क झाला. आणि दीपकनी याची ऑथेंटिसिटी पुन्हा डॉक्टर काका निमखेडकर हे जास्त चांगलं सांगू शकतील, हे मी पुन्हा अजून सांगतो. कारण मी तेव्हा अगदी तसा इतका ऍक्टिव्ह वगैरे नव्हतो दासबोध अभ्यास वर्गामध्ये, होतो. पण तेव्हा दीपकचा संपर्क झाला आणि दीपक म्हणाला की असे असे आहेत गुरु आणि वगैरे, आणि पुढच्या जेव्हा आपण कधी त्यांचा योग येईल इथे येण्याचा, तेव्हा आपण पुन्हा एकदा एकत्र भेटू. तोपर्यंत दीपक नियमित दासबोध अभ्यास वर्गाला सुद्धा येत होता. तेव्हा शुक्रवारी सुट्टी असायची, तर शुक्रवारी दुपारी 3:30 ते 5 ही ती वर्गाची वेळ होती. तो करामात असायचा. डॉक्टर साहेब मी तर आम्ही शारजात राहायचो आणि तो कंटाळवाणा काळ होता. पण एनिवे, कंटाळवाणा काळ या दृष्टीने की कधी सवय नाही, आणि शुक्रवार दुपारची वेळ आपण काय करतो आपल्याला सगळ्यांना माहिती, सुट्टीच्या दिवशी दुपारी. तर
पुढे डॉक्टर काकांचा नंतर मग दौरा ठरला आणि डॉक्टर काकांची गीतेवरती प्रवचनं झाली. तर त्या काळामध्ये दुबईमध्ये बऱ्याच जणांनी, म्हणजे तुलनेमध्ये बऱ्याच जणांनी अनुग्रह घेतला. मी काही घेतला नाही. आणि साधारण मला असं वाटायचं की नाही, आपण अनुग्रह घ्यावा, आपण घेतला तर जी आपल्यावरती जबाबदारी येते ती आपण पूर्ण करू शकू की नाही याची जास्ती भीती होती. म्हणजे सद्गुरू हा तारणहार असतो, तो आपल्याला सगळीकडनं वाचवतो या विषयावरती श्रद्धा नाही असा त्याचा अर्थ होता. पण मानसीने जे मग सांगितलं, पण एक सद्गुरू असावे असं वाटतं, मग फ्रीजवरती त्यांचा फोटो असावा, म्हणजे जसं माझ्याकडे बंगला आहे, सद्गुरू पण आहेत वगैरे, असं या पद्धतीच आपल्याकडनं ती जबाबदारी पूर्ण होईल की नाही ही शंका होती. आणि म्हणून मी अनुग्रह घेतला नाहीये. सूचना मला आली होती की घ्यावा वगैरे म्हणून, असं पण नाही, मी घेतला नाही. आणि जवळपास पुढे 2013ची गोष्ट आहे, चिंचवडला गुरुपौर्णिमा होती आणि तेव्हा मला असं वाटलं अनुग्रह घ्यावा. म्हणजे केवळ मी 10 वर्ष वाया घालवली अनुग्रह घ्यायला. त्या काळामध्ये किती मोठं नुकसान आहे माहिती असून सुद्धा, की त्या माणसाची महती माहिती, ती आपल्याला मान्य आहे, पण स्वतःवरचा विश्वास कमी पडला म्हणून. बरं, काका काही कोणाला सांगायला जात नाही अनुग्रह घ्या म्हणून वगैरे, किंवा कोणी त्यांच्या वतीने माणसंही नेमलेली नाहीयेत की त्यांचा अनुग्रह घ्या घ्या वगैरे म्हणून असं सांगणारी वगैरे. असं ही तुम्हाला उपरती झाली पाहिजे. 10 वर्षात, त्या 10 वर्षात काकांचे जवळपास 4 वेळा दुबईमध्ये येणं झालं. आणि बरं, मुक्काम काय असं 3 दिवस आणि 4 दिवस नवसायचा, 8 दिवस 10 दिवस. त्या काळात काकांनी जे ग्रंथ कव्हर केले ते प्रापंचिकांसाठी पहिल्यांदा गीता, त्याच्यानंतर प्रापंचिकांसाठी दासबोध, आत्माराम कव्हर केला, विचारसागर वगैरे हे सगळे ग्रंथ झाले. पण 2013 पर्यंत, आणि 2013ला चिंचवडची गुरुपौर्णिमा होती आणि त्याला जोडून एक शिबिर घेतलं गेलं होतं, की त्या शिबिराला वयाची अट टाकली होती. आणि गीतेवरती ते शिबिर होतं. मंदाताई पण त्याच्या आचार्य होत्या. आणि निवासी शिबिर 3 दिवसाचं. त्या शिबिराला अट अशी होती की ज्यांच्या वयाची 50शी ओलांडली आहे त्यांना त्या शिबिराला परवानगी नाही, अशी महत्वाची अट होती. त्याचं कारण असं होतं की जर का तुम्ही 50 आणि 55 नंतर समजा गीतेचा अभ्यास करणार असाल तर तो आयुष्यात त्याचा उपयोग कधी करणार म्हणून. आणि त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना, कमी संख्या असल्यामुळे तिथं सामावून घेण्यात यावं म्हणून साठी ती अट होती. आणि मी त्या वर्गाला गेलो. मी तर बॉर्डरवरती होतो तेव्हा. आणि मी त्या वर्गाला गेलो. 45 होती, 50 नाही, 45 होती, सॉरी. त्या वर्गाला मी गेलो आणि तेव्हा माझा अनुग्रह तिथे झाला. मी गमतीने स्वतःशी असं म्हणतो की रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांची 3 वर्ष भेट झाल्यानंतर, सातत्याने भेट झाल्यानंतर, विवेकानंदांनी स्वामी रामकृष्ण परमहंसांचा अनुग्रह घेतलाय. मी त्यांचं रेकॉर्ड मोडलेलं आहे. आणि मी 10 वर्ष, असं मी गमतीने स्वतःशी म्हणतो. तर सांगायचं असं की तुझा प्रश्न जो मुख्य होता की सद्गुरू हे आयुष्यात चालून येतात का, की आपण सद्गुरूंकडे जातो. तर नशीब असं असतं माणसाचं, किंवा पूर्वजन्मीचे संस्कार असे असतात की 10 वर्ष सद्गुरू दारात येत आहेत पण अनुग्रह घ्यायची इच्छा होत नाही. असं सुद्धा एक उदाहरण माझ्या दृष्टीने हे मला सांगता येतं. आणि खरं तर गुरु शिष्याची जी भेट होते ती घडवून आणलेली असते प्रारब्धाने. त्यातूनही त्यामध्ये 10 वर्ष लागले ते प्रारब्ध संपायला. आणि त्याच्यानंतर मग अनुग्रह झाला. तर गुरु कधी चालत येतात. काही जण असतात महानुभाव की चलो मच्छिंद्र गोरख आहे, आपल्याला गोरखनाथ आणि मच्छिंद्रांची कथा माहिती आहे की गुरु त्या शिष्याच्या शोधामध्ये येतात. आणि हे फक्त अध्यात्माच्याच याच्यात नाहीये, तर बाकीच्या लौकिक याच्यात सुद्धा चांगल्या क्षेत्रामध्ये, किंवा पंडित भीमसेन जोशी जे होते ते गुरुच्या शोधार्थ बाहेर पडले. कर्नाटकातलं त्यांचं गाव, आणि अगदी अलाहाबाद आणि कलकत्ता वगैरे इथपर्यंत गुरुच्या शोधात गेले. तिथे त्यांना गुरु मिळाले नाही. आणि शेवटी शेजारच्या गावामध्ये, पण तिथून 2 वर्षांनी परत आल्यानंतर शेजारच्या गावात, कुनगोळ नावाच्या गावात त्यांना सवाई गंधर्व नावाचे गुरु भेटले. अशा अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा अशा आहेत की गुरुच्या शोधात बाहेर पडले पण गुरु जवळच मिळाले वगैरे. असे हा माझा अनुभव आहे. जय जय रघुवीर समर्थ. जसं आता सलील म्हणाला, अनेक गोष्टी आपण ऐकतो, तर तशी एक कृष्णाची गोष्ट मंदाताई सांगतात. तर असं म्हणतात की कृष्ण जेव्हा द्वारकाधीश म्हणजे राजे झाले होते, तर त्यावेळेला तेव्हा द्वारकेमध्ये एक मूर्तिकार होता आणि तो खूप सुंदर मूर्ती बनवायचा. तर त्याला असा गर्व झाला की म्हणजे एवढा मी मोठा मूर्तिकार, तर मी जाऊन राजाचीच आता मूर्ती बनवतो. तो आला कृष्णाच्या दरबारात आणि त्यांनी कृष्णाला सांगितलं की मला म्हणजे तुझी मूर्ती तयार करायची. तर कृष्ण हसले आणि म्हणाले ठीक आहे, तुला 1 महिन्याचा कालावधी देतो, बनवून घेऊन ये. तर हे साहेब गेले. त्याला स्वतःच्या कलेवरती आणि स्वतःवरती खूप आत्मविश्वास होता आणि त्यांनी खूप सुरेख मूर्ती बनवली. आणि ती मूर्ती घेऊन आला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर.
आणि त्यांनी ती कृष्णाच्या दरबारात ठेवली आणि कृष्णाला सांगितलं की आता मी तुम्हाला तुमची मूर्ती दाखवतो, आणि त्याच्यावरचा कपडा बाजूला केला तर ती मूर्ती कृष्णाच्या चेहऱ्याशी मुळीच मॅच होत नव्हती. तोच बघत बसला आणि त्याला आश्चर्य वाटलं की अरे, मी तर हे कृष्णाचं रूप माझ्या डोळ्यात साठवलेलं, की तेव्हा काय आपल्यासाठी कॅमेरा आणि मोबाईल आणि सेल्फीज नाही, त्यामुळे त्यांनी ते रूप साठवलं होतं त्याच्या डोळ्यामध्ये. तर ते रूप बिलकुलच मॅच होत नव्हतं. म्हटल्यानंतर तोच चपापला की असं काय, एवढी मोठी घोर चूक माझ्याकडे कशी झाली. तर कृष्ण म्हणाले हरकत नाही, होतं असं कधी कधी, तू एक काम कर, तू परत जा आणि 1 महिन्यात पुन्हा दुसरी मूर्ती बनवून घेऊन ये. तर हे साहेब आले, म्हणाले ठीक आहे, होते कधीतरी चूक, पहिल्यांदा झाली, रुखरुख लागून होती, पण त्यांनी दुसरा एक मोठा दगड घेतला आणि पुन्हा आपली म्हणजे करायला सुरुवात केली मूर्ती. महिन्यानंतर परत आल्यानंतर तोच प्रकार, तिसऱ्यांदा तोच प्रकार. आता तिसऱ्यांदा मात्र कृष्णाने सांगितलं की मी तुला 3 वेळेला संधी दिलेली आहे, आता चौथ्या वेळेला जर का तू चूक केलीस तर मात्र तुला मृत्यूदंड देण्यात येईल. कारण तू स्वतः माझ्याकडे आलास आणि तू क्लेम केलंस की तू इकडला सगळ्यात मोठा मूर्तिकार आहेस, आणि हर वेळेला माझी वेगळी वेगळी विटंबना केल्यासारखी मूर्ती करतोयस. मग आता मात्र तुला चौथ्यांदा जर का तू ही चूक केलीस तर मात्र तुला शिक्षा भोगावी लागेल. तर हा खिन्न होऊन परत जात होता, म्हणाला माझ्याकडे काही जमत नाहीये, मला काय माहिती म्हणजे एवढ्या वर्षाचा माझा अनुभव कसा काय सगळा वाया चाललाय. तर त्याचा असलेला सगळा अभिमान हळूहळू तुटत चालला होता, तो डिप्रेशन मध्ये गेला, मोडत चाललेला आतून. तर त्यावेळेला त्याला नारद मुनी तिथे भेटले आणि नारदांनी त्याला विचारलं का असा मान खाली घालून चाललाय. तर त्यांनी सगळी कथा सांगितली. तर मुनी म्हणाले ठीक आहे, म्हणजे आता नाहीतरी तुझा जीव जायचाच आहे 1 महिन्याभरात, कारण तुला जमते असं दिसत नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवशील का. तर ह्यानी पण विचार केला की आता काय दुसरं काही गत्यंतर उरलेलंच नाही. मग म्हणाले ठीक आहे, सांगा काय सांगायचे. तर ते म्हणाले तसं नाही, तू पहिल्यांदा पूर्णपणे मला समर्पण कर, शरणागती तुझी मला दिसली पाहिजे, मी सांगशील ते तू करशील का. तर त्यांनी मनोमन विचार केला, आता अंत आलेलाच आहे तर हे करून बघू. तर म्हणाला ठीक आहे, तुम्ही सांगा, मला तुला गुरु मानावा लागेल. तर ठीक आहे, तुम्हाला गुरु मानतो, सांगाल ते करतो. मग त्यांनी सांगितलं तू मूर्ती करायला घ्यायची नाहीस, एक मोठा दगड घे आणि तो दुसऱ्या दगडावरती महिनाभर घासत राहा, मी सांगेपर्यंत घासत राहायचं. तो म्हणाला अहो पण मूर्ती कधी बनवणार, सांगतो ते करणार म्हणालास ना, मग कर. मग हा गेला, त्यांनी आणला मोठा दगड आणि 2 दगड घासतोय सकाळपासून संध्याकाळी, 1 दिवस 2 दिवस आठवडे, ऑलमोस्ट महिना होत आला. आता नुसतंच घासणं चाललंय, मूर्ती कधी बनवायची. पण त्यांनी पण विचार केला होता की जायचंच आहे, आता सांगितलं ते करू, आपण आपली बुद्धी नको वापरूया. आपली बुद्धी वापरून आणि आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करून ही स्थिती झालेली आहे. आणि मग जेव्हा ते 1 महिना पूर्ण झाला तेव्हा तो असाच गुळगुळीत झालेला दगड घेऊन आला, तो विचार करायला की आज माझा अंत. आणि जेव्हा तो घेऊन गेला कृष्णाच्या दरबारात आणि त्यांनी तो समोर ठेवली, आणि मग आता कृष्णाला सांगितलं, कृष्ण मला तयार राहा, हे नसेल तर आज तुझा शिरच्छेद इथे माझ्या दरबारात मी स्वतः करणार. आणि मग त्या मूर्तीवरचा जसाच तो पडदा दूर केला तेव्हा कृष्ण हसले आणि कृष्णाने एकच प्रश्न त्याला विचारला, तुला कोणी गुरु भेटला होता का. हा त्याचा प्रश्न होता. कारण झालं असं होतं की 1 महिना तो दगडावरती दगड घासल्यामुळे तो दगड इतका गुळगुळीत झाला होता आणि तो ऑलमोस्ट एखाद्या पारदर्शकून एखाद्या आरशासारखा तयार झाला होता. तर त्याच्यामुळे आरशासमोर श्रीकृष्ण उभा राहिल्यामुळे श्रीकृष्णांना स्वतःचं प्रतिबिंब त्याच्यात दिसत होतं. तर ह्याच्या अगोदर तिन्ही वेळेला श्रीकृष्णाने स्वतःच्या मर्जीनी स्वतःचं स्वरूप जे आहे ते बदललं होतं. का? कारण या मूर्तिकाराला अत्यंत अहंकार झाला होता की माझ्यासारखं दुसरा मूर्तिकार नाही, म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी श्रीकृष्ण दरवेळेला समोर आल्यानंतर आपलं रूप चेंज करत असत. मग ते ऑब्व्हियसली मॅच होत नव्हतं. पण जेव्हा ही युक्ती जेव्हा कृष्णाने पाहिली, आता कृष्णाला हे सगळं माहिती नव्हतं का, हा कथेचा भाग आहे, आपण त्यातनं बोध घ्यायचा आहे. बोध असा आहे की कृष्णाने त्याला विचारलं की तुला कोणी गुरु मिळाला का. आणि त्या गुरूंची महती पटण्यासाठी किंवा त्यांच्या हातनं एवढं मोठं कार्य होण्यासाठी कारणीभूत काय झालं, तर त्या मूर्तिकाराची शरणागती त्याला पत्करावं लागलं. पहिल्यांदा हार पत्करावं लागली की मला हे जमत नाही, आता मला करता येणार नाही, म्हणजे स्वतःचं कर्तृत्व आहे ते पहिल्यांदा बाजू ठेवायला लागलं. दुसरी त्यांनी सांगितलं तू तुझी बुद्धी वापरायची नाही, आपल्या बुद्धीनी परमार्थ करायला जायचा नाही. आणि जेव्हा शरणागती आणि प्रमाणे जेव्हा आपलं सद्गुरु जे सांगतात ते तसंच तसं आपली बुद्धी न वापरता अगदी तसूवर पण करण्याची जेव्हा तयारी होते तेव्हा जे साध्य होतं ते आपल्याला या कथेतनं दिसतं. अशी ही कथा आहे. म्हणजे सद्गुरूंची जीवनात गरज आहे का, तर आत्यंतिक गरज आहे असा त्याचा अर्थ आहे खरं तर.
तर सलीलनी सांगितलं तसे आपले सगळ्यांचे म्हणजे बॅकग्राऊंड असतील आता आपल्या सगळ्यांच्याकडनं हे घ्यायला एवढा वेळ नाही, पण आपण त्याच्यामधून थोडंसं पुढे जाऊया की आपण आपल्याला सद्गुरू भेटले, पण त्याच्यामध्ये शास्त्र असं सांगतं आणि दासबोधामध्ये पण क्लिअरली लिहिलेलं आहे की सद्गुरूंची काही लक्षणं असतात. आणि समर्थ तर सांगतायत इथे क्लिअरली की ती लक्षणं पारखून आपण सद्गुरू करावे. आता हे खूप मोठं स्टेटमेंट आहे पाहायला गेलं तर, की जो अज्ञान आणि शांत आणि भ्रांतीनी आणि भ्रमाने भरलेला जीव आहे, देहाच्या मर्यादेत वावरणारा, त्यांनी देहातीत कल्पनातीत परमात्म स्वरूप असलेल्या सद्गुरूंची पारख करावी असं समर्थ सांगत आहेत. मग ते चुकीचं सांगत आहेत का? निश्चितपणे चुकीचं सांगत नाहीयेत. पण ती पारख करताना जसं डॉक्टर काका म्हणतात की प्रत्येक संत जेव्हा काही ओव्या लिहितात, बोध करतात, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांची मेख असते. आणि ती मेख इथे अशी दिलेली आहे सद्गुरूंची ओळख करून घेताना की 3 गोष्टींची पारख करायला सांगितलेली आहे. जे जे विच इज लाईक अ टूल गिवन टू शिष्य और अ साधक, जो आपल्यासाठी सद्गुरू हवेत म्हणून शोधतो. कारण आता तर आपल्याला माहिती आहे की किती तरतरेची लोक असतात, फसवणूक करतात. आपल्याला सगळ्याचे एक्झाम्पल समोर आहेत, आपण सगळे या क्षेत्रामध्ये असल्यामुळे ही सगळी माहिती आपल्याला आहे, त्याच्यावर ते परत रिव्हिजन करण्याची गरज नाही. पण 3 गोष्टी ज्या जे मुख्य म्हणजे सद्गुरूंची लक्षणं सांगितली आहेत ती म्हणजे क्षोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. आणि क्षोत्रिय याचा अर्थ हे आहे की ज्यांना सगळ्या वेदांचं वेदांमध्ये जे निष्णात आहेत, कुठल्याही शास्त्राचा वेदांशी रिलेटेड कुठलाही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य, अनुभवातून असणारं सामर्थ्य, वाचनातून आणि पांडित्यातून नाही, असं जे सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते सद्गुरूंचं प्रथम लक्षण आहे. आणि हेच लक्षण आता ज्यांचा ज्यांचा अनुग्रह झाला आहे त्यांनी हे घासून बघावं असं मी म्हणत नाहीये, पण त्यांना हा सहजच अनुभव असेल की आपण जेव्हा केव्हा आपल्या सद्गुरूंकडे गेलो आणि कुठल्याही या प्रकारचे पारमार्थिक अडचणी आपण त्यांना विचारल्या तर त्या त्यांनी आपल्याला समजेल अशा भाषेत वेळोवेळी समजून दिल्याचं असणार. कारण हेच त्याचं द्योतक आहे की ते खऱ्या अर्थाने सद्गुरू स्वरूपात आहेत आणि आपल्याला बोध करत आहेत. दुसरं जे आहे ते आहे ब्रह्मनिष्ठ. जसा आपला गाढ झोपेतला अनुभव एक तर अज्ञानातला असतो आणि थोड्याच वेळ टिकणारा असतो, पण त्यांचं मात्र तसं असत नाही. ते 24/7 ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, म्हणजे ते स्वतः ब्रह्मस्वरूपात स्वरूपाचं त्यांना आकलन तर झालेलंच असतं, पण ते देहासकट असं शास्त्र आपल्याला सांगतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, तो देहासकट ब्रह्मस्वरूप होतो. तर त्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते त्यांना पूर्णपणे झालेलं आहे. आणि देव पाहायला गेलो देवची होऊनी ठेलो, हे भक्ती मार्गामध्ये जे सांगतात हे त्याचं दुसरंच म्हणजे सांगायचं. ब्रह्मवित ब्रह्मैव भवती म्हणलं काय आणि देव पाहायला गेलो देवची होऊनी ठेलो काय. त्या दोन्हीमध्ये त्यांची वृत्ती जी असते ती तिथे स्थिर झालेली असते, आपल्यासारखी अस्थिर नसते. हा त्याचा दुसरा अनुभव आहे. आणि ते आपल्याला कसं कळणार हा प्रश्न येतो की ते ब्रह्मवित आहेत हे आपल्याला कसं कळणार. तर आपल्याला जर का त्यांचा दीर्घ सहवास असेल किंवा आपल्यापैकी दुसऱ्या साधकांचा आपल्यासारख्या त्यांचा दीर्घ सहवास असेल तर सरळ सरळ दिसून येतं जे आपले मनुष्याचे जे ट्रेड्स असतात ना, कधी राग येतो, हे जे 6 विकार आहेत, आपल्याला राग येतो, लोभ असतो, मद असतं, मत्सर असतं, छोट्या छोट्या गोष्टींनी अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण लगेच रिॲक्ट करतो, आपल्याला सुख होतं, दुःख होतं. हे सगळं त्यांच्यापासून किती दूर आहे हे आपल्याला सहज पाहायला मिळतं. त्याच्यामुळे ही जी दुसरी खूण जी सांगितलेली आहे ती मात्र आपल्याला सरळ सरळ तपासता नाही म्हणता येणार, पण आपल्याला ही अनुभवता येते. आणि जी तिसरी खूण आहे ही तर आपल्याला सगळ्यांना पाहता येतेच, ती म्हणजे त्यांचा दयाळू स्वभाव. आणि जसं डॉक्टर दादा सांगतात तसं की सर्वसामान्यप्रमाणे दयाळू याचा अर्थ ज्याच्याबद्दल आपल्याला अनुकंपा आहे वगैरे, आपल्याला कोणीतरी पुअर लोक दिसले, इंजोर्ड लोक दिसले तर त्यांच्याबद्दल जी वाटते ती दया म्हणजे ही दया नव्हे. ही दया एवढ्यासाठी की ज्यांच्याकडे ज्यांना काही मोप मिळालेलं आहे किंवा घबाड मिळालेलं आहे त्यांना मनापासून वाटतं की मी जसं हे घबाड मिळवलं कष्टाने विचारांनी, म्हणजे ज्या मार्गाने भक्ती मार्गाने असेल ज्ञान मार्गाने असेल, त्याच घबाडाची जी कवाड आहे ती माझ्या सर्व शिष्यांसाठी मी खुली करून द्यावी. जसं आपण एखादी गोष्ट खातो आणि आपल्याला खूप आवडतं,
सलील श्रीखंड खूप छान बनवतो, तो श्रीखंड बनवलेला आम्हाला आवडतं तर आम्ही सगळ्यांना सांगत सुटतो, सलील श्रीखंड खूप छान बनवतो, तुम्ही खाऊन बघा. तसं आहे हे, की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली आणि त्यातनं खूप आनंद मिळाला की माणूस सहजरित्या ते दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे तर ते सद्गुरू आहेत ज्यांना सहज तळमळ असते की माझा जीव जसा मुक्त झाला काल्पनिक बंधनातून, तसा सर्वांचाच व्हावा, शिष्यांचा तर व्हावाच व्हावा. कारण शिष्य होणे म्हणजे काय आपण लगेच पुढच्या चर्चेचा विषय करणार आहोत. पण ही ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींमधनं आपल्याला सरळ सरळ दिसतं की सद्गुरू जे असतात ते अत्यंत दयाळू असतात. आता त्यांच्याकडनं अनेक लोक अनुग्रह घेतात, अनेक लोक त्यांच्याकडनं दीक्षा घेतात. किती लोक ते पाळतात? 10%, 15%, 4%. पण जर का ज्या शिष्याने अनुग्रह घेतला आणि सांगितलेला काहीच बोध पाळला नाही आणि थोड्या वर्षांनी काही कारणांनी त्याचं रिअलायझेशन झालं आणि जर का तो परत आला, तर कुठलाही गुरु सांगत नाही की मी तुला सांगितलं तू केलंस का, आता कशाला आलास, जे आपण व्यवहारात करतो. कारण आपला लगेच इगो ठेचला जातो, म्हणजे दुखावला जातो की मी परत परत सांगून सुद्धा यांनी केलं नाही. पण सद्गुरू तसे नसतात. एवढंच काय तर त्या दिवशी एक गोष्ट ऐकण्यात आली की अनेक द्रोह जे आपल्या हातनं घडतात, चुका घडतात, त्या सगळ्या चुकांना माफी आहे. जसं म्हणजे हत्येमध्ये फॉर एक्झाम्पल गौहत्या झाली, ब्रह्महत्या झाली, त्या सगळ्या महापाप आहेत हे. तर तसंच जर का गुरुद्रोह हाही मोठा पापाचा विषय आहे. पण गुरुद्रोह जर का झाला, बाकी सगळ्या पापातनं आपल्याला मुक्ती देण्यासाठी आपण देवाची करुणा भागतो. पण गुरुद्रोह जर का झाला, आणि त्याच्याशी रिलेटेड एक कथा आहे की एक ऋषी असतात, त्यांचा एक शिष्य असतो, तर तो एक दिवशी बसून शिवाची उपासना करत असतो. आणि त्या शिव उपासनेच्या वेळेला हे ऋषी म्हणजे त्याच्या कुटीच्या जवळ येतात. तर हा मात्र त्या उपासनेतच मग्न असतो. आपले सद्गुरू आले, त्यांचं काही करायला हवं, त्यांच्याकडे पाहायला हवं, नमस्कार करायला हवं, हे त्याला सुधरतच नाही. तो पाहतो आणि त्यांच्याकडे न पाहिल्यासारखं करतो, कारण त्याच्या मनामध्ये असतं की मी देवाची पूजा आराधना करतोच आहे. तर सद्गुरू थांबतात थांबतात बराच वेळ ऋषी, आणि मग ते निघून जातात. जसेच ते जायला पाठ फिरवतात तसे ते शिवशंकर प्रगट होतात. शिष्याला मात्र खूप आनंद होतो की अरे, माझी केलेली पूजा शिवशंकरांपर्यंत पोहोचली. तर शिवशंकर मात्र कोपित रूपामध्ये त्याच्या पुढे प्रगट होतात आणि त्याला म्हणतात की तुझ्या हातनं घोर पाप झालेला आहे आणि आता मात्र तुला त्याची सजा मिळणार. तर तो म्हणतो असं मी काय केलं? तो म्हणतो की तू माझी पूजा करत राहिलास ते ठीक आहे, पण तुझे सद्गुरू दराशी आले होते, तू पाहिलंच त्यांना आणि कानाडोळा केलास, तर ह्याच्यासाठी तुला माफी नाही. आणि मग ते त्याला दंड देणार तेवढ्याच सद्गुरूच तिथे परत येतात आणि त्यांना हा प्रकार दिसल्यानंतर ते शिवशंकरांना सांगतात की नाही, माझ्या शिष्याकडनं चूक झाली, अशी चूक तो परत करणार नाही, मी त्याच्याकडनं हे सगळं व्यवस्थित करून घेईन, तर तुम्ही काय त्याला शाप देऊ नका, त्याला यातनं मुक्त करा. म्हणजे सद्गुरूंचा दयाळूपणा, तो कृपाळूपणा हा इकडे आहे. त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्षितही केलं, त्याच्याबद्दल त्यांना काहीच नाही. आणि त्याच्याबद्दल त्यांना काहीच का नाही, कारण ते सगळ्या भावनांच्या कल्पनांच्या अतीत आहेत. आपण जेव्हा अथर्व शीर्ष म्हणतो तेव्हा आपण म्हणतो ना, तम देहात्री ते त्रयातीत या सगळ्या गुणांच्या पलीकडे, सगळ्या भावनांच्या पलीकडे असं असल्यामुळे आपल्याला ज्याच्याने सुख दुःख होतं, आपल्याला ज्याच्याने आनंद किंवा आपण हिरमुसले जातो, त्यातलं कुठलंच ट्रेट आपल्याला त्यांच्यामध्ये मात्र दिसणार नाही. इथे एकनाथ माऊलींची ओवी आहे जी डॉक्टर गगा नेहमी सांगतात की सद्गुरूंना जे ऍप्लिकेबल आहे ती ओवी म्हणजे शब्द ज्ञाने पारंगतू, जो ब्रह्मानंदी सदा डुल्लतू, शब्द प्रबोधिनी समर्थ, तो मूर्तिबंध स्वरूप. त्याच्यामध्ये ते बेसिकली सांगतात की शब्दज्ञान जे आपण बघितलं, श्रोत्रिय जो पारंगत आहे, शिष्याची सगळी जे डाऊट्स आहेत तो क्लिअर करू शकतो, ब्रह्मानंदी डुल्लत ब्रह्मनिष्ठ, आणि शिष्य प्रबोधिनी समर्थ, आणि तो जो कृपाळू आहे, शिष्याचे प्रबोधन करण्यासाठी सतत अवेलेबल. शिष्याने काही जरी केलं तरी वेळोवेळी त्याची बोट धरून त्याला ठीक करून देतो, तो मात्र सद्गुरू, असं सद्गुरूंचं लक्षण इथे सांगतात. अशीच एक छानशी म्हणजे आपण ऐकली असेल कथा की ह्यांची गोंदवलेकर महाराजांची आहे. कारण आपल्याला सगळ्यांना डॉक्टर काका माहितीये, आपल्याकडे आपण ज्या कोणा सद्गुरूंना आसपास भेटलो असो आतापर्यंत, ते साधारणपणे मवा शांतपणे समजून देणारे, प्रेमळ अशा स्वभावाचे संत आपल्याला जास्तीत जास्त आतापर्यंत भेटलेत, किंवा त्यांना आपण आतापर्यंत इथे बऱ्याच वेळेला बोलवलंय अनेक संतांना. पण असेही काही संत आहेत जसे की तुकामाई होते, जे म्हणजे जे गोंदवलेकर महाराजांचे
सद्गुरू होते, त्यांनी तर म्हणजे हा शब्द यूज नाही करायला पाहिजे, ऑलमोस्ट गोंदवलेकर महाराजांचा छळ केला असं म्हटलं तरी सुद्धा कमीच आहे तो शब्द. असेही ठोकून ठोकून वटणीवर आणणारे सद्गुरू असतात. कारण आपले दोष कसे काढायचे आणि काय पद्धतीने काढायचे हे मात्र सद्गुरूंना व्यवस्थित माहिती असतं. तर आपण आता दुसऱ्या ह्याच्यावरती बोलत होतो की सद्गुरूंची पारख करणे. तर माझ्या बाबतीत सांगायचं तर मी यातला कुठलाही प्रकार केला नाही. सद्गुरूंची पारख करायची असते, त्याला करण्यासाठी काही खुणा आहेत, त्याच्याबद्दल समर्थाने काही सांगून ठेवलंय, त्याच्याबद्दलची कशाचीही पात्रता नव्हती. आणि सलील जसं म्हणाला तसं की आमच्या घरी अनेक वर्ष ते येत असल्यामुळे त्यांनी आईने घेतलं, फॅमिली स्पिंग आमच्याकडे आईने घेतलं, बाबांनी घेतला, माझ्या बहिणीने, लहान बहिणीने घेतला, आत्या काकांनी घेतला, काका काकूंनी घेतला. ऑलमोस्ट आमची सगळी फॅमिली जी होती ते एक पॉइंट इन टाइम अनुग्रह येत होती एक्सेप्ट मी. तर वर्ष किती गेली मला खरंच आठवत नाही, त्याचं काउंट नाही आहे. कारण मग तसं मी रिग्रेट करायला लागले तर मग माझं उरलेलं आयुष्य रिग्रेट मध्येच जाईल, एवढे सारे वेळ निघून गेले ते. पण पॉइंट हा आहे की फ्रँकली स्पीकिंग मग मी अनुग्रह का आणि कधी घेतला याचं उत्तर आहे माझं त्यांच्यावर प्रेम बसल्यानंतर. ज्या दिवशी मला असं वाटलं की आता मला म्हणजे मी नाही राहू शकत ह्यांच्या ऍडवाइस शिवाय, यांच्या संगतीशिवाय, विचारांनी. कारण फिजिकली तर राहणं शक्य नव्हतं, आम्ही मुंबईला, ते मुरगुडला. ज्या वेळेला प्रेम बसलं त्या वेळेला अनुग्रह घ्यायचा ठरवलं की अ, मग त्यांचं ते व्यक्तिमत्व असेल, त्यांचं ज्ञान असेल, त्यांची समजवून देण्याची हातोटी असेल, त्यांची चुका म्हणजे लक्षात आणून देण्याची शैली असेल, या सगळ्या गोष्टींवरती पूर्णपणे प्रभावित झाल्यानंतर मग आता नुसताच अनुग्रह उरला होता. म्हणजे इट वॉज ओनली अ फॉर्मॅलिटी असं जेव्हा मला वाटलं त्यावेळेला मात्र अनुग्रहाची वेळ आली. आणि ती माझ्यासाठी तो एक योग होता जो माझ्या आय थिंक 25व्या वर्षी माझ्या आयुष्यात आला. तर म्हणजे हा पॉइंट आपल्याला बेसिकली बघायचं होतं की कोणाला शेअर करायचं की कोणी खरोखर या प्रोसेस थ्रू गेलं का. कारण समर्थ सांगतायत की आपण पारखूनच सद्गुरूंपर्यंत पोहोचलं पाहिजे, किंवा सद्गुरू आपल्या सानिध्यात आल्यानंतर पण आपण ही पारख करायला पाहिजे असं समर्थ सांगतायत. तर आपल्यापैकी कोणाला खरंच हे जमलं का, असा योग आला का कोणाच्या आयुष्यामध्ये, तर प्लीज सांगा आणि शेअर करा. किंवा याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी जसं काही शेअर केलं तसं दुसरं काही याच्याशी रिलेटेड शेअर करायचं असेल तर प्लीज शेअर करा. जय श्रीराम मानसीताई, जय श्रीराम. बोलू शकतो? हो 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 प्लीज. माफ करा, मी थोडं बाहेर असल्यामुळे व्हिडिओ नाही चालू केला. आणि विशेष म्हणजे आपण ज्यांची महती गातोय कदाचित त्यांचं संध्याकाळपर्यंत दर्शन होईल अशा ठिकाणी आहे, तो योगायोग म्हणावा लागेल. तुम्ही छानपैकी सांगितलं, मी पण याची शेड्यूल केली. त्याच्यामध्ये 1-2-4 गोष्टी थोड्याशा ऍड कराव्या वाटतात. आणि जसं समर्थांच्या सद्गुरू स्तवनामधला शेवटचा श्लोक, आणि एक वेळा मुरगुडला असाच योग आला होता शिवगडला, आणि तिथे काही साधक होते. साधकांनी त्यांच्या समोर सद्गुरू स्तवनाचं पठण केलं होतं. आणि ते सगळं झाल्यानंतर मी काकांना त्यांच्या चरणाशी बसून म्हटलं होतं, काका मला एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच ओळी आवडते सद्गुरू स्तवनामधली, आणि ती शेवटची ओळी, म्हणून सद्गुरू वर्णवेना याची काही माझी आहे. त्यांचं आपण गुणगान म्हणजे जितकं करू तितकं थोडं आहे. आता तुम्ही सांगितलेलं आहे, शैलीजी सांगितले आहे. आणि माझ्या वैयक्तिक अनुभवाबद्दल तर मानसीताई तुम्हालाच बऱ्यापैकी माहिती आहे, आणि तुमच्याच घरी माझा अनुग्रह झाला होता, आणि बाकी साधकांच्या जस्ट माहितीसाठी. आणि तुम्ही भाग्यवान आहात तर तुम्हाला इतक्या लवकर अनुग्रह मिळाला. आणि एवढ्या सगळ्यात आपल्याला काय घ्यायचंय की दासबोधामध्ये आपण बघितलेलंच आहे की सद्गुरूची लक्षणं दिलेली आहेत, आणि ती सद्गुरूची लक्षणं आणि खास डॉक्टर काकांचे जे अनुग्रहित आहेत, आपल्याला तो थोडक्यात ऑप्शनल विषय असल्यासारखा आहे. सद्गुरूंची जी जी लक्षणं आहेत ती सगळी डॉक्टर काकांच्या ठिकाणी आहेत. पण आपलं काय काम आहे, तर शिष्याची जी लक्षणं आहेत तिथं आपण कुठेतरी कमी पडतो. आणि त्याच्यामध्ये जवळ माझ्या अंदाजे 5व्या दशकातला जवळ दुसऱ्या समासापासून शिष्याबद्दल सांगतायत समर्थ, आणि जवळ 104 ओव्या समर्थांनी खर्च केलेल्या शिष्याच्या लक्षणे सांगायला बघतो. आणि तेच कुठेतरी, आणि एवढ्या सगळ्यांचं काय करायचं आपल्याला, की जेवढं आहे ते सगळं त्यांचं आहे. आणि एक छानपैकी त्यांच्याबद्दल सद्गुरूंच्या बद्दल आठवतो. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपले माता पिता सगळे आपल्या इतरांच्या वरती प्रेम करत असतात, पण ही सद्गुरू माऊली जी आहे
ती अशी आहे की ती तुमची या जन्माची नाहीये, तुमची अनंत जन्माची अशी ती माऊली, म्हणून त्याला सद्गुरू माऊली म्हणतात. तुझे माता पिता असतील ते कदाचित याच जन्माचे तुमचे आहेत आणि आपल्या पुत्राचं किंवा पुत्रीचं या जन्मातच ते हित बघत असतात. पण सद्गुरू जे असतात ते तुमच्या अनंत जन्माचं बघत असतात. थोडं थोडंसं मला अल्पविचार, थोडस माझ्या अल्पमतीप्रमाणे मांडण्याचा विचार वाटला. हरिओम. जय श्री राम. धन्यवाद दादा. मी जसं म्हणाला तसं की म्हणजे शिष्य लक्षण आज सध्या आपण सद्गुरूंची लक्षणं बघतोय, पण त्याच्यापेक्षा ऑब्व्हियसली महत्वाची आपली शिष्य लक्षण आहे. होपफुली डॉक्टर साहेब हा विषय आपल्यापैकी कोणाला तरी दुसऱ्याला पुढच्या वेळेला देतील आणि आपल्याला अशीच चर्चा शिष्य लक्षणांबद्दल करता येतील असं मी होप करते, कारण त्याच्यासाठी आपल्याला एक पूर्ण सत्र लागणार आहे आणि ते जास्त महत्वाचं असणार आहे. म्हणजे आपल्यामधले फॉल्ट्स किंवा आपल्यामधले जे शॉर्टकमिंग्स आहेत ते इव्हॅल्युएट करण्यासाठी हे मात्र निश्चित. तर जसं आता दादा सांगत होते की सद्गुरू जेव्हा येतात आयुष्यामध्ये किंवा आपल्या पण आले, तर त्यावेळेला जसं बघतो की कुणावरती तरी भक्तीचं दुसरं नाव प्रेम किंवा पहिलं नाव प्रेम आहे असं म्हणायला पाहिजे. उत्कट भक्ती उत्कट प्रेम म्हणजेच भक्ती, असं त्याची एक सोपी व्याख्या करता येते. तर आता कोणावरती तरी प्रेम करायचं असेल, रस्त्यावरती चालताना मला कोणीतरी दिसले तर मी त्याच्यावरती प्रेम नाही करू शकत. कोणावरती जर का प्रेम करायचं असेल तर सर्वप्रथम त्याच्याशी काहीतरी नातं जोडलं गेलं पाहिजे. ज्याच्याशी नातं नसतं त्याच्यावरती आपल्याला प्रेम नाही करता येत. आणि इथे आपण आता म्हणजे व्यक्तींच्या बद्दल बोलतोय की मनुष्याला कशावरती तरी प्रेम करायचं असेल तर काही ना काहीतरी पद्धतीचं त्याच्याशी नातं होईल. तर जर का तो देव असेल आपला, म्हणजे दैवत असेल आपलं, आपली कुलदैवत असेल, आपले सद्गुरू असतील, संत असतील, प्रत्येकाने त्यांच्याशी काही ना काहीतरी नातं जोडलं गेलं. आणि मी मगाशी जसं सांगत होते की ज्या वेळेला मला असं वाटलं की डॉक्टर काकांच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावरती प्रेम बसलं, आणि त्याचं कारण होतं माझं त्यांच्याशी एस्टॅब्लिश झालेलं नातं. कारण मी लहानपणापासून माझ्या आजी आजोबांच्या बरोबर वाढले आणि माझ्या आजोबांना मी आबा असं म्हणत असत. आणि ज्या साली माझे आजोबा गेले त्या साली माझ्या लाईफमध्ये खूप मोठा गॅप तयार झाला, खूप मोठा. कारण मी लहानपणापासून त्यांच्याकडे वाढलेले, आई वडिलांकडे नाही वाढले, मी माझ्या आजी आजोबांकडे वाढले. आणि माझे आजोबा जेव्हा गेले तेव्हा माझ्या आयुष्यामधला एक मेजर पोर्शन रिकामा झाला. आणि त्यावेळेला ती जागा सहज डॉक्टर काकांनी भरून काढली असं म्हणायला पाहिजे, किंवा माझ्यासाठी ती भरली गेली. आणि म्हणून पहिले ते माझे आबा झाले, मग ते माझे सद्गुरू झाले. आणि म्हणजे नंतर हे सगळं मला शास्त्राच्या दृष्टीने काही वाचन नव्हतं, काही अभ्यास नव्हता, आमच्या घरात हे सगळं चालायचं, माझं काही झालेलं नव्हतं. पण नंतर पुढे जेव्हा काही गोष्टी वाचनात आल्या, काही गोष्टी ऐकिवात आल्या, तेव्हा कळलं की भक्ती करायची असेल किंवा ज्ञान म्हणजे विचार मार्गाने जरी आपण गेलो, कारण पुढे जाऊन हे सगळे मार्ग मार्ग एकच होतात, मग तो भक्ती मार्ग असो नाहीतर तो विचारांचा मार्ग असो. जसं समर्थ सांगतात तसं की भक्ती मार्गामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा हे सगळं तुझं किंवा हे सगळं तूच आहेस, तो आहे, सगळ्यात आहे, जिकडे तिकडे अत्र तत्र सर्वत्र सदा सम तोच आहे. ह्या भावनेनी भक्त त्याची भक्ती करत जातो आणि एका टप्प्याला म्हणजे राजा शेवटच्या टप्प्याला तो स्वतःला पण त्याच्यामध्ये विलीन करतो, कारण तो शरणागत होतो आणि मी सुद्धा तूच आहे म्हणून तो विलिनीकरण करतो. याचा अर्थ काय, भक्त संपतो, देव पाहायला गेलो देवची होऊनी ठेवलो, तो देव होतो. हा भक्ती मार्गाचा मार्ग झाला. तो आहे आहे आहे, इथे आहे तिथे आहे, वर आहे खाली आहे, उजवीकडे डावीकडे दशो दिशांमध्ये तोच आहे, माझ्यातही तोच आहे. आणि त्याच्या त्याच्या विरुद्ध नाही म्हणणार, त्याच्यापेक्षा वेगळा जो विचारांचा मार्ग आहे त्याच्यामध्ये जसं वेद सांगतात नेती नेती, हे म्हणजे तो नाही, ते म्हणजे ब्रह्मतत्वाबद्दल. कारण की हे ब्रह्म असू शकत नाही, कारण हे ब्रह्मासारखं नाही. ब्रह्माची कुठलीच लक्षणं आपल्याला दिसणाऱ्या दृश्य जगतामध्ये सापडत नाही. अगदी समोर दिसणाऱ्या जडमध्ये तर सापडतच नाही, चेतनामध्ये सुद्धा सापडत नाही. म्हणून नेती नेती या मार्गाने जो जातो तो विचार मार्ग. आणि त्या विचार मार्गाचा शेवट हे आहे, जसं याच्यामध्ये भक्त संपतो आणि देवच आहे म्हणजे मीच देव आहे, अशी अशी स्थिती येते. विचार मार्गामध्ये बिलकुल उलट आहे की हे सगळं तो नाहीये पण तो सगळीकडे आहे, तो माझ्यातही आहे म्हणजे मीच तो आहे. इथे
तोच मी आहे म्हणून माझं विलिनीकरण आहे, आणि विचार मार्गामध्ये मीच तो आहे म्हणून माझं अस्तित्व तसंच आहे, पण त्या माझ्यामध्ये देह तादात्म्य ना भक्तीत आहे आणि ना विचारात आहे. तर ही दोन मार्ग जे आहेत ह्याचं पण, ह्याच्याशी रिलेटेड जो विचार आहे याचं दालन सुद्धा ओढून कोण देतात, तर ते सद्गुरू देतात. कारण हा हा विचार आपल्या मनाला शिवत सुद्धा नाही. देहाशिवाय मी आहे, मला आनंदाने आयुष्य जगायचंय आणि आनंदाने हा देह सोडून द्यायचा आहे, ही विचारही कधी सामान्य लोकांच्या मनाला शिवत नाहीत, जोपर्यंत आपण या मार्गात, परमार्थ मार्गात येत नाही आणि त्याला सद्गुरू आपल्याला योग्य दिशा दाखवत नाही. आणि ती दिशा दाखवण्यासाठी एक महत्वाचा टप्पा जो असतो तो असतो अनुग्रहाचा. मग तो अनुग्रह म्हणा, माळ म्हणा, दीक्षा म्हणा, वेगवेगळ्या परंपरेमध्ये त्याची नावं वेगळी असतील, पण तो महत्वाचा टप्पा शिष्याच्या आयुष्यातला, साधकाच्या आयुष्यातला. आणि जसं डॉक्टर काका सांगतात की अनुग्रह याचे तीन अर्थ होतात. एक अर्थ जो आहे तो म्हणजे अं, जवळ करणे किंवा स्वीकारणे, हा त्याचा पहिला अर्थ. दुसरा असतो त्याला हाताशी धरणे, आणि तिसरा असतो कृपा करणे. या तीन अर्थांनी अनुग्रह या शब्दाचा म्हणजे अर्थ सांगितला जातो. स्वीकारणे म्हणजे गुरु जे आहेत ते शिष्याला स्वीकारतात, त्याला एक्सेप्ट करतात, त्याला आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या टीम मध्ये म्हणा, सामील करून घेतात. तर ते झालं स्वीकारण्याचं. आणि हाताशी धरणे, आणि ह्याच्यामध्ये असं म्हणतात की सद्गुरू आपला हात कधीच सोडत नाही. कारण आता डॉक्टर गगांच्याच बद्दल बोलतोय, आपल्या सद्गुरूंच्या बद्दल आपल्याला जी माहिती आहे त्याच्याबद्दल, डॉक्टर गगांकडनं आतापर्यंत किती लोकांनी अनुग्रह घेतला असेल. आय एम शुअर ही डझंट हॅव अ बुक ज्याच्यामध्ये ते मॉनिटर करतात की मी आज 10,000वा अनुग्रह दिला, आज 12,000वा दिला. ऑब्व्हियसली करत नाही, आणि ती संख्या किती आहे मे बी त्यांना माहिती असेल, मे बी नसेल, व्हॉट एव्हर. पण पॉइंट हा आहे की ती सगळी मंडळी शिष्य म्हणून आणि साधक म्हणून आज उभी आहेत का? त्यांनी सांगितलेला बोध, त्यांनी सांगितलेली साधना नित्याने नेमाने करतात का? सत्य परिस्थिती हीच आहे की ते नाही करत. आणि त्यांच्याबद्दल कशाला बोला, आपण किती करतो ते आपण पाहू. लोकांबद्दल कशाला बोलूया. आपल्याला पण अनुग्रहाच्या वेळेला 3-4 गोष्टी आपल्याबरोबर होतात, त्या आपण पाहूच. आपल्याकडे अजून 10-15 मिनिटाची वेळ आहे. आपण ह्या प्रश्न म्हणजे याच्याबद्दल थोडी चर्चा करून आज थांबू शकतो. उरलेलं कधी पुन्हा आपल्याला संधी मिळाली तर पाहू. पण अनुग्रहाच्या वेळेला ज्या 3-4 गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या आपण तरी करतो का? मुद्दा हा आहे की सद्गुरू जे असतात ते कधी धबधब्यासारखे असतात. त्यांचं त्यांचं जे कृपा करणं असतं ते सगळ्यांना सम असतं. त्याच्यामध्ये डॉक्टर एका शब्द वापरतात, एक तरतम भाव नसतो. देर इज नो डिफरन्सिएशन. सगळ्यांसाठी ते सारखं असतं, त्याच्यामध्ये काहीच फरक नसतो. पण शिष्यामध्ये मात्र त्याच्या ग्रोथमध्ये, त्याच्या प्रगतीमध्ये मात्र मोठे फरक दिसून येतात. आणि याचं 2-3 कारण आहेत. एक तर पूर्वसंचित आणि पूर्वतयारी, आणि दुसरं म्हणजे अनुग्रह मिळाल्यानंतर जे काही सांगितलं ते किती मनापासून, किती सांगितलं तसं नित्याने आणि नियमाने केलं गेलं, याच्याने त्याची प्रोग्रेस क्लिअरली डिपेंडंट असते. आणि हे जर का केलं नाही तर जसं डॉक्टर काका म्हणतात की सद्गुरू कधीच हात सोडत नाही, शिष्य हात सोडतात. हे हाताशीच घेऊन असतात, आपण त्यांच्या हाताशी राहत नाही. आपण पुन्हा आपल्या दृश्य जगतामध्ये रमून जातो आणि त्यांनी सांगितलेलं विसरून जातो. तो जर का स्वकल्याण करून घ्यायचं असेल तर माझं कल्याण कशात आहे, साधा बेसिक एवढा तरी विवेक आपल्याला जमलाच पाहिजे. गोंदवलेकर महाराज विवेकाचं सोपं डेफिनेशन सांगतात, राईट. परमार्थ साध्य होण्यामध्ये जे अडथळे आहेत त्याच्यापासून दूर राहणं म्हणजे वैराग्य, आणि परमार्थ साधण्यासाठी जे काही सहाय्य आहे ते करत जाणं म्हणजे विवेक. असं सोपी डेफिनेशन गोंदवलेकर महाराज करून देतात. शास्त्रीय व्याख्या आहे त्या पुन्हा कधीतरी पाहू. पण एवढा आपलं जे सद्गुरू काही आपलं संचित आहे, आपलं पुण्यकर्म आहे, किंवा एवढ्या वर्षांनी जन्मला तर आपल्याला सद्गुरू सापडले नाहीत. जेव्हा केव्हा भेटले त्याच्यानंतर तरी स्वतःचं कल्याण करून घ्यावं एवढा तरी विवेक साधकांनी करावाच, ही अपेक्षा असली तर काही चुकीचं नाही. पण जसं ते सांगतात तसं की सद्गुरू काय याच्यासाठी कोणाला दंड करत नाही, कारण इकडे आपल्या क्रियमाण कर्माचा भाग येतो. आपल्याला आपलं संचित चांगलं होतं म्हणून मनुष्य देह मिळाला, आपलं आपलं प्रारब्ध चांगलं म्हणून सद्गुरूंची प्राप्ती झाली. पण जर का क्रियमाण कर्म म्हणजे साधना जी त्यांनी सांगितली ती आपण केली नाही तर साध्य कधीच मिळणार नाही.
ते म्हणजे त्याची पूर्ण जबाबदारी मग शिष्याला स्वतः घ्यायला पाहिजे. ते गुरुला ब्लेम करू शकत नाहीत त्याच्यासाठी. आणि हा जो शेवटचा प्रकार आहे कृपा, याच्यामध्ये शास्त्रानुसार 4 कृपा असतात. पहिली जी असते त्याला ईशकृपा असं म्हणतात, आणि ती सर्वप्रथम जीवावरती होते. ईशकृपा म्हणजे काय, की ज्याच्या कोणाच्याकडनं निष्काम काही कर्म झालेली आहेत, शुद्ध कर्म झालेली आहेत, त्याच्याने त्याची काही प्रमाणात का होईना अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे. अशी शुद्ध झालेलं जे अंतःकरण असतं त्याला साहजिकपणे सत्याची किंवा ईश्वराची, देवभक्तीची ओढ लागते. आणि ही जी ओढ लागलेली असते ह्यालाच ईशकृपा असं म्हणायचं. ही सर्वप्रथम कृपा. आणि या ईशकृपेमुळेच योग्य वेळेला आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूंचं आगमन होतं. म्हणजे आगमन होतं म्हणजे ते आपल्या घरी येतात असंच नाही, आपली भेट होते, आपलं त्यांच्याशी इंट्रोडक्शन होतं, सानिध्य होतं, सहवास मी येतो. सद्गुरू म्हणून नाही, एक सत्पुरुष म्हणून ते आपल्या आपल्या आसपास म्हणजे येतात, किंवा आपण त्यांच्या आसपास जातो असं म्हणायला पाहिजे. आणि तेव्हा जेव्हा सद्गुरू आपल्याला अनुग्रह करतात, ही एक त्यांची सर्वात मोठी कृपाच आहे. सद्गुरूंची सगळ्यात मोठी कृपा कुठली असेल, 2 मोठ्या कृपा आहेत. इतर गोष्टी तर होतच जातात, पण 2 सगळ्यात मोठ्या कृपा आपण म्हणायला पाहिजे शिष्याच्या आयुष्यात. एक म्हणजे त्यांनी दिलेला अनुग्रह, म्हणजे आपल्याला त्यांनी स्वीकारलं शिष्य म्हणून, आपल्याला हाताशी धरलं, हा एक. आणि हा पहिला. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जो आहे, मध्ये छोटे छोटे असतात ते आपण नंतर कधी बोलू. आणि नंतर जो आहे तो शेवटच्या टप्प्यावरचा, कारण बाकी सगळं त्यांनी सांगितलेल्या साधनांनी आपल्याला हळूहळू हळू करत जाता येतं. आपण आपला मलदोष घालून घेऊ शकतो, आपला विक्षेप घालून घेऊ शकतो, आपले सगळे विकार, भ्रांती, या सगळ्यांवरती आपण त्यांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत करत करत, त्याने कशी ती घासून 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 तो गुळगुळीत केला होता, तसं आपल्याला आपल्या बुद्धीवर चढलेला गंज, दिव्याचं उदाहरण देतात जसं काचेवर चढलेली काजळी, ही सगळी आपल्या सत्कर्मांनी, आपल्या उपासनेने आपल्याला घासून 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 स्वच्छ करता येते. पण तरी सुद्धा ते शेवटचं जे प्रतिबिंब आहे, जसं कृष्णाचं प्रतिबिंब त्या आरशात पडलं, तर तसा आरसा पूर्ण चकचकीत होण्यासाठी जो पडदा काढला गेला होता ना, तसा एक पडदा आपल्या बुद्धीवरती असतो, ज्याला शास्त्र आवरण असं म्हणतात. हा आवरण दोष मात्र फक्त सद्गुरू किंवा अवतारी पुरुष काढू शकतात. याचं सामर्थ्य अजून कोणा दुसऱ्याकडे नाही. आणि ही सर्वोच्च कृपा आहे जी त्यांच्या दयाळू या वृत्तीतनं होते, कारण हा सत्संकल्प मात्र सद्गुरूंचा असतो. त्याशिवाय शेवटचा टप्पा कुठल्याही शिष्याला ओलांडताच येत नाही. त्याच्यामुळे दुसरी ही जी कृपा आहे ती गुरुकृपा आहे. तिसरी जी आहे ती गुरुकृपेमुळेच होते. गुरुनी सांगितलेलं साधन त्यांनी जसं सांगितलं तसं करत गेलो, तर तिसरी कृपा जी साधकावरती किंवा भक्तावरती होते, त्याला शास्त्रकृपा असं म्हणतात. म्हणजे शास्त्र जे आपल्याला सांगू पाहत असतं त्याचं आकलन व्हायला सुरुवात तिथून होते. त्यांनी सांगितलं तसं, त्यांनी सांगितलं तितकं, त्यांनी सांगितलं तेव्हा, म्हणजे सद्गुरू, ते जर का शिष्य करत करत गेला, तर त्याच्या अंतःकरणाची जी शुद्धी होते, त्यातनं मात्र शास्त्राची कृपा होते. आणि शेवटची जी कृपा, या तिन्ही कृपा झाल्यानंतर ती असते आत्मकृपा, ज्याच्या शेवटच्या टप्प्यावरती परत सद्गुरू येतात आवरण दोष काढून देतात. तशा या 4 महत्वाच्या कृपा आहेत, ज्या साधकाच्या किंवा भक्ताच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे येत जातात. हे क्रम आहे. आपल्याला जर का पीएचडी करायची असेल, तर आपल्याला ज्युनियर केजी, सिनियर केजी, 10वी 12वी जे काय आहे ते करायलाच पाहिजे, कुठल्याही मार्गाने. मग मी सायन्सनी गेलो का, आर्ट्सनी गेलो का, आणि काय केलं काय, हे टप्पे टप्पे करतच मला गेलं पाहिजे. हे सगळे महत्वाचे साधकाच्या आयुष्यातले टप्पे आहेत. आणि ते अनुग्रहाच्या वेळेला आपल्याला हळूहळू हळूहळू आकलन होत जातात. आणि अनेक कृपांपैकी अजून एक म्हणजे गोष्ट जे सद्गुरू करत असतात आपल्यासाठी, ते म्हणजे क्षणभर का होईना अनुग्रहाच्या वेळेला आपल्याला तो ब्रह्मानुभव शक्तिपाताच्या माध्यमातून ते करून देत. हे सद्गुरूंचं मोठं कार्य आहे अनुग्रहाच्या वेळेच. सर्वसाधारणपणे म्हणजे हात मस्तकावर ठेवला जातो, नुसतंच मस्तक नाही, अनेक अवयवांवरती, मग तो भ्रूमध्यावरती असेल, त्याची प्रक्रिया आपण आता पाहणार नाही. पण प्रक्रिया काहीही असो, होणारा जे रिझल्ट आहे त्याच्यामध्ये क्षणभर का होईना तो ब्रह्मानुभव त्यांच्या शक्तीने, त्यांच्या संकल्पनेतून ते शिष्याला प्रदान करतात, जेणेकरून
शिष्याला माहिती पाहिजे की ह्याच्या पुढे जे काही मला सद्गुरू सांगणार आहे ते मी का करावं. हे जे क्षणभर मला मिळालं होतं ते मिळवण्यासाठी मला ही धडपड करायची. कारण अनुग्रहाच्या वेळेला ते त्यांच्या सामर्थ्यांनी तो अनुभव आपल्याला देतात. पण तो अनुभव चिरकाल टिकणारा असत नाही. तो चिरकाल टिकणारा अनुभव साधकाला जसं साधन सद्गुरूंनी सांगितलंय ते फॉलो करत करत आपला अधिकार वाढवून घ्यायचा असतो. जोपर्यंत तो स्वतःचा अधिकार वाढवून घेत नाही तोपर्यंत तो शेवटच्या टप्प्यावर पोहोचत नाही. जोपर्यंत तो शेवटच्या टप्प्यावर जात नाही तोपर्यंत त्याचा आवरण दोष सद्गुरू काढत नाहीत. आणि तो सद्गुरू आवरण दोष जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत जो परमनंट ब्रह्मानुभव किंवा स्वरूप अनुभव आहे तो शिष्याला येणं किंवा भक्ताला येणं कदापि शक्य नाही. तर म्हणून ही एक अजून एक कृपाच आहे. जो जो अनुभव ते आपल्याला करून देतात अनुभवाच्या वेळी ती एक कृपाच आहे जेणेकरून. आणि तिसरं जे महत्वाचं आहे ते म्हणजे वेळोवेळी प्रत्येक साधकाला त्याच्या त्याच्या अंतरंगाच्या बैठकीप्रमाणे दिलेलं साधन. एक असतं जे कॉमन साधन असतंय म्हणजे प्रवचनाच्या वेळेला कीर्तनाच्या वेळेला आपल्याला सद्गुरू असतील किंवा संत असतील कीर्तनकार असतील आपल्याला काही साधनं देत असतात. ती सामान्य साधनं असतात. पण माझी जी अंतरंगाची जी बैठक आहे त्याच्यासाठी मी एक्झॅक्टली काय करावं. आता सलीलही डॉक्टरांचा अनुग्रह ते मी आहे, म्हालसेजी आहेत. पण मी एक्झॅक्टली कसं माझ्या आयुष्यामध्ये हळूहळू प्रोग्रेस करायला पाहिजे, माझे दोष कुठले आहेत, कुठल्या दोषांवरती मी कसं काम करायचंय हे एक्झॅक्टली कोण सांगू शकत असेल तर ते आपले सद्गुरू असतात. आणि याचं कारण हे आहे की आपल्याला आपली आयुष्याची एकच पाटी आपल्या पुढे असते. ती पण आपल्याला नीट समजत नाही कारण पहिले 15 वर्षात जन्मल्यानंतर आपल्याला काही कळतच नसतं. त्याच्यानंतर कळायला लागल्यानंतर आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे असतं म्हणून आपण या गोष्टी पारखूनच बघत नाही. आणि वय होऊन गेल्यानंतर दुसऱ्या काही काळज्या मागे लागतात म्हणून तेव्हाही करण्याची क्षमता राहत नाही. म्हणजे नेटनेट काय आपल्याला ती करताच येत नाही. त्याच्यामुळे कोणी काय म्हणतात त्रयस्थ वृत्तीने आणि या या एकाच आयुष्याची पाठी नाही अशा कितीतरी पाट्या आपण लिहून आलोय. कितीतरी योनींमधनं आपण पुढे आलोय. कितीतरी पाप पुण्याचे गोष्टी आपण क्रिया करत आलोय. त्याचा सगळ्याचा हिशोब तो जर का कोणाला विजिबल असेल ऑन अ बिगर कॅनव्हास तर तो आपल्या सद्गुरूंकडे असतो. आणि म्हणून माझ्या अंतःकरणाची स्थिती काय आहे, माझे दोष कुठले आहेत आणि ते घालवण्यासाठी मला काय करणं शक्य आहे ते वेळोवेळी सद्गुरू सांगत असतात. जसं मी जेव्हा काम करत होते मुंबईला असताना माझं वर्क लोकेशन माझ्या घरापासून ड्रायव्हिंग डिस्टन्स अराउंड 2.5 तासावरती होतं. जायला 2.5 तास यायला 2.5 तास. लेक लहान होती, सासू सासरे जवळ, सगळं व्हॉट एव्हर जे सगळ्या फॅमिलीमध्ये असतं तसं. आणि सेल्स मध्ये असल्यामुळे खूप उशीर व्हायचा. मी सगळे कंप्लेंट करतात तसं मी एकदा डॉक्टर त्यांना सांगितलं तुम्ही सांगता खरं नाम घ्यान प्रवचन ऐका मला वेळ कुठे आहे सांगा बरं. मी असं त्यांनाच विचार तुम्हीच सांगा या सगळ्या माझ्या शेड्यूल मध्ये मला वेळ कुठे आहे. त्यांनी मला शांतपणे असा प्रश्न विचारला तू काय म्हणालीस तुला जायला यायला म्हणून मला किती वेळ लागतो 2.5 तास जायला 2.5 तास यायला दिवसातले 5 तास जातात कसं काय करायचं सांगा बरं. मग त्यांनी मला एकच प्रश्न विचारला तू जाता येता 2.5 तास काय करतेस. त्यावेळेला एकदम माझ्या लक्षात आलं की हो मी काय करत असते आईला फोन करते मैत्रिणीशी बोलत असते नाहीतर ऑफिस मधली काही पुढे येणारी कामं असतात त्याच्याबद्दल विचार करत असते कधी काही लिहित असते आणि अगदीच हे सगळं करून झालं तर मग मी मूवीची गाणी ऐकते. म्हणजे 2.5 तास जाताना 2.5 तास येताना मी खुशाल वेळ वाया घालवते आणि त्यांनाच सांगते की मला वेळ नाही आहे तर तुम्ही तरी सांगा तुम्ही सांगितलेली साधना मी कशी करू. त्यांनी मला फक्त एवढाच प्रश्न विचारला तू जाताना 2.5 तास येताना 2.5 तास नक्की काय कर. आणि एकदम भानावर आल्यासारखं झालं की बाई 5 तास माझ्या हातात जे मी रोज वाया घालवते दिवसातले 5 तास. मग त्यांनी नुसतंच इथे सोडून दिलं नाही त्यांनी मला सोल्युशनही सांगितलं. पण ज्या वेळेला मी जॉब करत होते तेव्हा वॉकमॅन असायची मला म्हणाले वॉकमॅन घे त्याच्यामध्ये एक 4 प्रवचन डाउनलोड कर आणि येतात तर तीच ऐक आणि त्याचा अभ्यास म्हणजे जो वाया जाणारा वेळ होता तो कसा कन्वर्ट करून दिला हे सद्गुरू करू शकतात. तसंच मी एकदा म्हणजे थोडस एखाद्या ग्रंथाचा थोडासा अभ्यास झाल्यानंतर मलाही वाटलं की सगळे काय मोठे मोठे जवळजवळ ग्रंथ घेऊन अभ्यास करतात आपणही करावा मलाही काही सांगतील म्हणून मी मारायटीत त्यांना विचारायला गेले की आता मी कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करू. एका ग्रंथाचा अभ्यास करून झाला असं मी तोंडवर करून त्यांना सांगितलं. तर त्यांनी मला सांगितलं तू एक काम कर तू पु ल देशपांडे वाचायला घे.
मी परत सांगते, मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं तू पु ल देशपांडे वाचायला. आणि पहिल्यांदा तर मी एकदम गोंधळून गेले की मी नीट ऐकलं ना ते काय म्हणाले ते. पु ल देशपांडे वाचायला मला सांगितलं. माझे पारमार्थिक गुरु, मोक्ष गुरु माझा मला पु ल देशपांडे वाचायला खरंच सांगत असेल का? आणि मग नंतर माझ्या मनात आलं की हिला तर त्यांनी हे वाचायला सांगितलं, म्हणजे हा ग्रंथ, तिला तर त्यांनी तो ग्रंथ वाचायला सांगितला, मला पु ल देशपांडे वाचायला सांगितलं. म्हणजे म्हणजे बहुतेक मी बिलकुल कंडमच आहे. म्हणजे मला काय माझी हे पात्रताच नाही, म्हणून मला असं काहीतरी स्टोरी बुक वाचायला सांगितलं असेल आबांनी. पण मग विचार केला की नाही, सांगितलं असेल त्यामध्ये काहीतरी तरी अर्थ असेल ना, मग वाचू तर खरं, काय सांगितलं बघू. म्हणून फार श्रद्धेने नाही, पण एक विश्वास, ठीक आहे सांगतायत ना, असेल काहीतरी तथ्य, करून पाहू. वाचलं मी पु ल देशपांडेचं एक पुस्तक वाचलं. आणि ते वाचल्यानंतर मला लगेच नाही कळलं, पण थोड्या वेळाने मला हळूहळू समजायला लागलं. इंग्लिश मिडियम मध्ये असल्यामुळे माझं मराठी अतिशय कच्चं होतं. आता ते छान झालंय असं नाही, पण खूप कच्चं होतं. बेसिक बेसिक शब्दांचे अर्थ पण मी उलटे सुलटे समजून घेत असत. मला कळतही नव्हते की मी त्याचे चुकीचे अर्थ लावते, जोपर्यंत मी पु ल वाचलं नाही. तर पु ल हे मोठे साहित्यिक होते, त्यांना व्यंग वगैरे काय काय करता यायचं. त्यांनी पुलंच का सांगितलं आणि दुसरं का नाही सांगितलं ह्याची मला कल्पना नाही, पण मला एवढं नक्की माहितीये की ते वाचल्यानंतर माझ्या मराठीमध्ये मात्र बरीच सुधारणा झाली. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मात्र त्यांनी मला एक दुसरा ग्रंथ आता शिकायला सांगितला. तर पॉइंट हा आहे की आपले जे चुका असतात, आपले जे गॅप्स असतात, आपले जे शॉर्टफॉल्स असतात. आता मला पुलं वाचायला सांगितलं, सलीलला सांगितलं का, मालतीजींना सांगितलं का, नंदकुमार दादांना सांगितलं नाही, त्यांना काही दुसरं सांगितलं असेल. त्यांची जी अंतःकरणाची बैठक आहे बघू, त्यांना सांगितलं असणार. मला हे सांगितलं कारण माझी अंतःकरणाची बैठक तशी होती, म्हणून मला ते सांगितलं. तर मुख्य मुद्दा हा आहे की प्रत्येकाला सेपरेट सेपरेटली निरखून सांगण्याचा, संतांच्या मध्ये आणि सद्गुरूंच्या मधला हा फरक आहे. संत मोठ्या प्रमाणात क्रांती करतात आणि बदल घडवून आणतात, पण वैयक्तिक बदल जे असतात, संत प्रत्येकाला जवळ येऊन हे सांगू शकत नाही, पण सद्गुरू हे करतात. कारण त्यांची ती ऍक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. त्यांनी तो घेतलेला वसा पण आहे. जीव मुक्त होईपर्यंत तो वसा आवाज येत सद्गुरूंकडे नाही. राहतो. सॉरी, आवाज नाही येते का माझा? येतोय येतोय. येतोय. येतोय ना? मला माहिती नाही कोणी सांगितलं. ओके, सॉरी, ऍक्च्युली बरं झालं कोणीतरी मला आवाज दिला, कारण माझी वेळ तशी आता म्हणजे चर्चेची आपली वेळ संपत आली आहे. पण अनुग्रहाचा टॉपिक क्लोज करायच्या अगोदर आपल्यापैकी कोणाला अनुग्रहाशी रिलेटेड काही सांगायचं असेल, अनुभव नाही म्हणणार मी, पण त्यातनं काही शिकलेलं किंवा काही वाचलेलं, अ, किंवा काही प्रतिक्रिया वगैरे शेअर करायची असेल तर प्लीज करा. त्याच्यानंतर आपण आजचं चर्चासत्र मात्र थांबू. सांगा, आपल्याकडे बरेच. मीनल, ऐकू येते का मीनल ताई? हा ताई, ऐकू येते. मी थोडी लेट जॉईन झाले. तुमचा ऑलमोस्ट आता संपलं तेव्हा जॉईन झाले. तुला अनुग्रहाबद्दल काही शेअर करायचंय का? अम, अनुग्रहाबद्दल म्हणाल तर मी डॉक्टर काकांचं एक वेब सिरीज ऐकली होती युट्यूबला, ज्याचं नावच अनुग्रह असं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सद्गुरूंबद्दल, की सद्गुरू कसे असतात किंवा सद्गुरूंची पारख किंवा त्यांच्यामध्ये असं भेद नसतो की मी याला अनुग्रह देणार, मी त्याला देणार नाही, आम्ही अशांना देत नाही तशांना देत नाही, असा कोणताही भेद गुरूंच्या ठिकाणी नसतो. आणि त्यांनी जे देतात ते असं अशा पद्धतीचा अनुग्रह असतो की तो घेताना आपली परिपक्वता नसते जेव्हा आपण तो घेतलेला असतो. पण जसं जसं आपण त्यांचं ऐकत जातो नामस्मरण किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, तसं तसं आपल्यामध्ये ती वाढत जाते किंवा त्या अनुग्रहाचं एक हे म्हणतो आपण फळ रूप म्हणतो की आपल्याला ते ऍक्च्युली समजतं. जसं डॉक्टर काकांनी एकदा म्हटलं होतं की सद्गुरू हे म्हणजे माझे सद्गुरू जे आहेत ते 2020 पासून नाही आहेत, तर म्हणजे देहरूपाने ते हे नाही आहेत. तर त्यांनी मला एक सांगितलं होतं की सद्गुरूंचं नाम हे अखंड आहे. तू असं हे कन्सिडर करायचं नाहीस की ते नाहीयेत. तर हे जे इतकं त्यांचं डीप मध्ये आहे ते आपल्याला अनुग्रहातनं हळूहळू हळूहळू जसं जसं होईल तसं तसं ते येतं असं मला एक वाटलं. आणि गुरु शिष्यांचं ते नातं आहे. आणि शेवटी मला एक आठवतं त्यांनी सांगितलेलं की गुरुही नाही आणि शिष्यही नाही, ही जी अवस्था येते अनुग्रहातून, त्या अवस्थेपर्यंत त्यांना घेऊन जायचंय. इतकं एक आठवतंय मला त्यांनी सांगितलेलं तितकं. धन्यवाद मीनल शेअर थँक्यू. केल्याबद्दल.
सलील सॉरी, आपली 3-4 मिनिटं का 5 मिनिटं काही एक्स्ट्राच झालेली आहेत. पण एक वेगळा प्रयत्न आपण करत होतो, चर्चेतून सगळ्यांना व्यक्त होता यावं आणि एकमेकांच्या विचारातून शिकता यावं, हा त्याचा उद्देश होता. आणि मी मग म्हटल्यासारखं की होपफुली डॉक्टर साहेबांनी हे ऐकलं की त्यांना थोडा आनंद वाटेल की बाबा आपण अभ्यास करतोय, परत परत करतात त्यालाच अभ्यास म्हणतात, की आपण त्या विचारांची उजळणी करतोय आणि आपलं थोडं का होईना काही ते सांगतायत त्याच्यामध्ये काही काही शीत तरी आपण गोळा केलीत, असं त्यांना वाटावं ही त्यातली भूमिका होती. सेवा सगळी परमपूज्य डॉक्टर काकांचे चरणी समर्पित. जय जय रघुवीर समर्थ. छान सत्र झालं, गुरुची महती सांगणार. आणि हे अपूर्ण आहे, कारण अ, जितकं बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे समर्थांनी सद्गुरु स्तवनात सुद्धा सांगितलेलं आहे की मायेच्या बळे करीन स्तवन. म्हणजे समर्थ सुद्धा त्याच्यामध्ये असमर्थ ठरले असं मला सांगायचं आहे, कारण शास्त्र असमर्थ आहे गुरुचं वर्णन करण्यासाठी. म्हणूनसाठी आपण नेहमी श्लोक म्हणतो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्याचं कारण असं आहे की गुरुला ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांची पण त्यात त्यांनी उपमा दिलेली आहे. कारण ब्रह्माचं कार्य काय तर निर्मिती करणं आहे. सद्गुरू आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, पण सद्गुरू आपल्याला अनुग्रह देऊन आपला पुनर्जन्म करतात आणि आपल्याला जन्माला येण्याचं ध्येय काय आहे, कशासाठी आपण जन्माला आलो याची जाणीव करून ते देतात. अशा प्रकारची ती निर्मिती आपली करतात शिष्य म्हणून. म्हणून त्यांना ब्रह्माची उपमा दिलेली आहे, त्यांना विष्णूची उपमा दिलेली आहे, किंवा विष्णूचं काम या सृष्टीचं रक्षण करणं आहे. तसं सद्गुरू हे आपलं वेळोवेळी रक्षण करत असतात. आपण आपल्या अडचणीत वगैरे जर का धावा केला तर सद्गुरू आपल्याला वाचवतात. अनेक कथा आहे. आपली गुरुभक्ती किती प्रबळ आहे त्याच्यावरती ते सगळं अर्थात अवलंबून असतं. म्हणजे असं समजू नये मलाही अडचण आली मी गुरूंचा धावा केला, मुळात आपल्याला गुरूंची आठवणच येत नाही अडचण आल्यानंतर. आपण आपल्या याच्यावरती जीवावरती ते प्रश्न सगळे सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण गुरूंचं स्मरण आपल्याकडनं होत नाही. आणि जरी आपण केलं तरी आपली गुरुभक्ती किती प्रबळ आहे त्याच्यावरती सद्गुरूंनी आपलं रक्षण करणं अवलंबून आहे. त्यामुळे हे सांगण्याचं कारण असं की मग गुरुबद्दल नाही गैरसमज आपला व्हायला नको आणि मग तात्काळ विश्वास उडतो गुरुवरचा, असं होता कामा नये. म्हणून आपली गुरुभक्ती प्रबळ असावी हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा आहे ते शंकराचं शंकराचं काम हे जे आहे या सृष्टीचा विनाश करणं आहे, लय करणं आहे, सर्वनाश करून मग त्याचा प्रलय करणं असं आहे. तर सद्गुरू नाही तर महेशाची उपमा देण्याचं कारण असं आहे की सद्गुरू हा आपल्या भोवती असलेल्या किंवा आपल्याला वेढलेल्या मायेचा नाश करत असतात आणि त्यातून आपल्याला वाचवतात. म्हणून सद्गुरूंना ही महेशाची उपमा दिलेली आहे. आणि परब्रह्म स्वरूप असलेले ते तत्व आहे. इथे जरी आपण काकांचा उल्लेख केलेला असेल इथं, तरी सुद्धा गुरु हे एक तत्व आहे. त्यामुळे आपले जे कोणी आपले गुरु असतील त्या सगळ्यांना हे सगळं लागू पडतं असं मला इथे सांगायचं आहे. कारण त्यांचं कार्यच हे आहे की शिष्याला या मायेतनं तारून नेणं. जो त्यांना शरण जातो त्यांना या मायेचा त्रास होणार नाही, या मायेतनं ते सही सलामत पार पडतील, हे त्यांचं कर्तव्य असतं. म्हणून कबीरांचा एक दोहा आहे की माया तो ठगनी भई ठगत फिरे सब देश, ज्या ठगने ठगनी ठगी ता ठगको आदेश. म्हणजे परमेश्वरांनी त्याच्यासाठी हे गुरु नेमलेले आहेत. या मायेचा विनाश आपल्याकडनं होण्यासाठी परमेश्वर किती जणांकडे लक्ष देणार, म्हणून त्यांनी गुरु हे तत्व निर्माण करून गुरूंकडे ही जबाबदारी दिलेली आहे. काय म्हणतात कबीर की माया तो ठगनी भई, म्हणजे मायेचं हे कामच आहे काय की ठगत फिरे सबदेश, सगळीकडे या जगामध्ये ती पसरलेली आहे आणि प्रत्येकाची फसवणूक करणं हे तिचं काम आहे. आपण त्याच्यात गुरफटत जातो, फसत जातो, तरी पुन्हा आपण तिच्या मागे जातो. असो, ज्या ठगने ठगनी ठगी, पण ज्या ठगानी त्या मायेला ठगवलं, म्हणजे गुरुला ठग म्हणतात ते, महाठग म्हणतात ते, की ज्या ठगानी त्या मायेला ठगवलं असेल त्या तो ठगको आदेश, म्हणजे त्या ठगाला हा आदेश आहे की बघ तू या बाकीच्यांना वाचव. कारण त्यांनी त्या मायेपासून होणारी फसवणूक त्यांनी स्वतःची थांबवलेली आहे. म्हणून तोच कॅपेबल आहे, तो इतरांची फसवणूक तो थांबवू शकतो. हे थोडंसं मी एक ऍड करतो याच्यामध्ये. महत्वाचं गुरु हे एक तत्व आहे. आपण मनाच्या श्लोकाकडे वळूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय श्री पतये नमः. परत एकदा परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांचे स्मरण आणि माझे इथं असलेले गुरुबंधू गुरु भगिनी आणि आपण सर्व सुद्धा यांनाही अभिवादन करतो. आणि एकत्र श्लोक म्हणूया आणि मग त्याच्यानंतर
की जो वेळ शिल्लक असेल तेवढ्या वेळात आपण थोडंसं चिंतन करूया. 9वा श्लोक आहे मनाच्या श्लोकातला. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, न होता मना सारिखे दुःख मोठे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. जे दुसऱ्याचं आहे ते माझं समजणं, याला पाप म्हणतात, त्याच्याबद्दल आपण बोललो. इवन दुसऱ्याच्या सुखाकडे, दुसऱ्याकडे जे असलेलं सुख आहे त्याच्याबद्दल मनात अभिलाषा उत्पन्न होणं हे सुद्धा पाप आहे. खरं तर तिथे अशी प्रार्थना असायला हवी की तुझं जे सुख आहे त्याच्यात अजून भरभराट हो, पण हे सुख माझ्याकडे असावं असा विचार करणं ही शेवटची पायरी आहे. हा असा विचार सुद्धा आपल्या मनात येता कामा नये की परमेश्वराने मला ज्या परिस्थितीत ज्या पद्धतीने जे ठेवलेलं आहे त्याच्यात मी समाधान मानायला हवं, त्यापेक्षा अधिकची मी अपेक्षा ठेवू नये. पुढच्या चरणात समर्थ म्हणतात की अतिस्वार्थ बुद्धीने रे पाप साचे. अतिस्वार्थ असं ते म्हणतात. आता स्वार्थाच्या ज्याचा अर्थ दोन प्रकार आहेत. एक नुसता स्वार्थ म्हणजे सामान्य स्वार्थ आहे, आणि दुसरा आहे तो अतिस्वार्थ आहे. आता सामान्य स्वार्थ म्हणजे काय? मी जर का नोकरी करतो तर मला पगार मिळाला पाहिजे, माझं पोट भरलं पाहिजे, माझ्या मुलाबाळांचं पोट भरलं पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन माझ्या दारामध्ये जर कोणी अतिथी आला तर तो विनमुख जाता कामा नये, एवढं धन माझ्याकडे असलं पाहिजे. हा अत्यंत सामान्य स्वार्थ आहे. याच्यात कारण आपण गृहस्थाश्रमी आहोत, याच्यात कुठेही कुठलाही दोष नाहीये. परंतु अतिस्वार्थ म्हणजे जे आपल्याकडे नाहीये, ज्याची आवश्यकता सुद्धा नाहीये, त्याच्याबद्दलची अपेक्षा बाळगणं म्हणजे हा अतिस्वार्थ होतो. आणि या अतिस्वार्थापायी माणूस काहीतरी करून बसतो. स्वार्थ या शब्दाची फोडच अशी केलेली आहे की अर्थ म्हणजे ही मिळवण्याची गोष्ट आहे, स्वतःसाठी मिळवण्याची गोष्ट असा त्याचा अर्थ आहे. आणि आपल्याकडे धर्माने जर का कुठला स्वार्थ सांगितला असेल तर तो पुरुषार्थाचा सांगितलेला आहे की धर्म अर्थ काम मोक्ष. आपण कितीही संपन्न घरात जन्माला आलेलो असू, आपल्या पूर्वजांनी जरी हा मिळवलेला असला तरी तो आपल्याकडे वारसा हक्काने येईलच याची कुठलीही गॅरंटी नाही आहे. तर हे चार जे पुरुषार्थ आहेत हे आपल्याला हे मिळवावे लागतात. अपघाताने ते आपल्याकडे येत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी जो स्वार्थ साधायचा तो योग्य आहे, पण अतिस्वार्थ हा तिथे उपयोगाला येत नाही, उलट तो आपल्याला खड्ड्यात घालतो. आता डॉक्टर काकांनी एका प्रवचनात एक उदाहरण सांगितलं होतं की काही साधू असतात ते अंगावर वस्त्र सुद्धा घेत नाही, की त्यांची ती परंपरा असेल काय असेल ते, पण रात्री झोपताना पांघरून लागतं की नाही. मग कशासाठी हा खटाटोप करायचा? त्यांची काय परंपरा असेल ते असो. तर त्यामुळे आपल्याला कमीत कमी आपल्या सोयींमध्ये व्यवस्थित आयुष्य आनंदाने जगता यावं आहे या सांगण्यामागचा उद्देश आहे. आणि तुकोबा सुद्धा म्हणतात, जरी झाला संन्यासी तरी 2 प्रहरी तोंड वाशी. तुकाराम महाराजांची भाषा आहे, तोंड वाचतो, जेवायची वेळ झाली की त्याला भूक लागते. तू किती स्वतःला संन्यासी म्हणू दे त्याला, पण अपेक्षा असतेच की नाही काहीतरी खायला मिळावं म्हणून वगैरे. तर तो स्वार्थ झाला. त्यामुळे त्याला निषिद्ध मानलं गेलेलं नाहीये. स्वकष्टाने मिळवून किंवा प्रारब्धाने मिळवून जे आहे ते भोगायचं आहे, पण त्यापेक्षा अधिक मिळवण्यासाठी कुठलंही दुष्कृत्य करायचं नाहीये किंवा निषिद्ध कर्म त्यासाठी कुठलंही करायचं नाहीये. देहधारणेसाठी माझ्या हक्काचं जे आहे किंवा फार तर थोडंसं प्लेजर ऑफ पोझेशनसाठी जे आपल्याला मिळालं पाहिजे ते आपण मिळवलंच पाहिजे, त्यात काही वाद नाही. पण त्यापेक्षा अपेक्षा आपण धरू नये. मंदाताईंनी एक पाप याची एक व्याख्या सांगितली होती. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना मंदाताई माहिती नसतील. फार मोठ्या वेदांती आहेत, अत्यंत साधेपणाने राहणाऱ्या वगैरे. आणि काय माया असावी, पुत्रवत माया सगळ्यांवरती कशी असावी ते त्यांच्याकडनं बघावं. मानसीला तर त्यांचा जास्ती सहवास मिळालेला आहे. आम्ही फक्त इथं दुबईत आल्यानंतरच आम्हाला त्यांचा सहवास मिळालेला थोडाफार तो सुद्धा. आणि श्रवणाच्या निमिषाने मंदाताई पाप याची व्याख्या देतात. मंदाताईंचा एक थोडासा परिचय इथे मी सांगतो, आपल्याला माहिती नसेल म्हणून. असं अमरावतीला त्या असतात. आपण जर का कधी त्या भागामध्ये गेलात किंवा अजून कुठे त्या जर का त्या शहरात असतील तर जरूर त्यांचं दर्शन घ्यावं. अशा मंदाताई आमच्या. चैतन्य महाराज देगलूरकर आता आपल्याला माहिती आहे, त्यांचे आजोबा धुंडा महाराज देगलूरकर. धुंडा महाराजांची एक पिढी आधीची म्हणजे सोनोपंत दांडेकर, मामासाहेब दांडेकर, जे ज्यांची ज्ञानेश्वरी आपण बघतो आणि इतर ग्रंथ वाङ्मय त्यांचे अभ्यासाला आपण त्यांचीच टीका असलेले बहुतांशी घेतो, ते सोनोपंत दांडेकर, जे SP कॉलेजला प्राचार्य होते तत्वज्ञानाचे आणि नंतर मुंबईला रुईया कॉलेजला सुद्धा होते. आषाढीची वारी कधी त्यांनी चुकवली नाही. एक शेवटची वारी फक्त अत्यंत अंतरुणाला खेळले होते
त्यांच्या मृत्यूच्या आधी ती. आणि त्यांचे जे गुरु ते जोग महाराज, ज्यांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदीला केली, त्या जोग महाराजांची कृपा या गंधे घराण्यांवरती झाली. त्या गंधे घराण्यातल्या या मंदाताई आहेत असं मला सांगायचं. म्हणजे जोग महाराजांचा आयुष्य काळ हा 70 वर्षापूर्वीचा आहे. कदाचित मंदाताईंनी जोग महाराजांना बघितलंय असा माझा अंदाज आहे. त्यांची कृपा असलेल्या या मंदाताई त्या पापाची व्याख्या करतात की त्या म्हणतात 2 साड्या असणं योग्य आहे, पण तिसरी साडी असणं हे पाप आहे. शक्य आहे का आपल्याला? मंदाताईंचा विचार येतो. चौथी 5वी ठीक आहे ना, पण आमच्याकडे साड्यांच्या कपाट आपण उघडलं तर घड्या न मोडलेल्या साड्या सुद्धा आपल्याला सापडतील आणि त्याच्या आठवणी असतील. 2 वर्षापूर्वी अमुक दिले, तमकेने दिली, तमकेने दिली, एवढा आपल्याकडे संग्रह असतो. कपाट जरी नुसतं उघडलं ना, त्या स्विमिंग पूलमध्ये माणसं जशा उड्या मारतात की नाही, तशा ते कपडे आपल्या अंगावरती उड्या मारतात, तसे ते कपडे भस्कन बाहेर येतात. आणि मग नंतर वॉर्डरोब चेंज करणं ही अलीकडची जी भाषा आहे की मला माझा वॉर्डरोब बदलायचा आहे वगैरे, हे त्याने येतो. का बरं आपण एवढं सगळं गोळा करतो? आपल्याकडे एवढं नेसायला वेळ आहे का? आणि नसेल नेसायला वेळ कपडे, मी फक्त साड्यांचंच असं म्हणत नाही आपल्या पुरुषांच्याही कपड्यांबद्दल वगैरे, नाही तो गैरसमज होईल. परंतु एवढं सगळं आपण जमा करत बसतो, त्याची आवश्यकता नसते खरं म्हणजे एवढी. म्हणतात ते सांगतात आपल्याला जमणार नाहीये, आपण ते करायचं नाहीये. पण काय असतं, यांच्या ज्या गोष्टी आहेत ना, आपल्याला प्रेरणा देत असतात की आपण किती संग्रह करावा. त्याच्यासाठी म्हणून हे उदाहरण आहे. गोंदवलेकर महाराजांचे जे शिष्य होते रामानंद महाराज जालन्याला, आणि रामानंद महाराजांचे शिष्य होते प्रल्हाद महाराज, बुलढाणा जिल्ह्यातलं सावरखेडा नावाचं गाव आहे, ते प्रल्हाद महाराज तिथले. त्यांना रामानंद महाराजांचा अनुभव होता, त्यांनाही गोंदवलेकर महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आणि प्रल्हाद महाराजांची म्हणे भगवान रामराय बोलायचे असेही सांगतात. मी त्यांच्या पत्नीला बघितलंय, बाईमाई त्यांना म्हणायचे. होतो अर्थात ते एवढे मोठे होते हे मला माहिती नव्हतं, परंतु बघितलंय मी त्यांना. त्यांच्या चरित्रातली ही कथा आहे की एक दिवस त्यांनी प्रवचनात ऐकलं की गोंदवलेकर महाराजांनी आपलं स्वतःचं घर हे 3 वेळा लुटलं म्हणजे लुटवून दिलं लोकांना. गोंदवलेकर महाराजांना कोणी काय वस्तू काय देत असतील, जे काय देत असतील ते सगळं त्या घरामध्ये होते. आणि गोंदवलेकर महाराज हे दान देण्यामध्ये, लोकांना एक एक वस्तू देण्यात कुठे खर्च करू? ते आले शिष्य की त्यांना सांगायचे की तुला या खोलीतलं काय पाहिजे ते घेऊन जा. मग ते काय खुर्ची असेल, नाही तर अजून काय पेन असेल, नाही तर कागद असतील, जे काय असतील ते, सतरंजी असेल, चादर असेल, शाल असेल, तुला काय हवं ते इथनं घेऊन जा. आणि असं 3 वेळा महाराजांनी केलंय. गोंदवलेकर महाराजांनी लोकांना घेऊन जा, तुला काय हवं ते. हे प्रल्हाद महाराजांनी ऐकलं. आपल्या पत्नीला त्यांनी आपला विचार सांगितला. घराबाहेर आले. घराबाहेर तुळशी वृंदावन होते, त्यातलं एक तुळशीचं पान त्यांनी तोडलं आणि ते घराच्या कौलावरती ठेवलं. म्हणजे घरावरती तुळशी पत्र ठेवणं ही आपल्याकडे जी म्हण आहे ना, ती प्रल्हाद महाराजांनी ही शब्दशः खरी करून दाखवली. घर सोडून दिलं त्यांनी. एक जवळच्या एका राम मंदिरात ते राहायला गेले आणि तिथंच पुढे राहिले. झालं असं की आता तिथे राम मंदिराच्या शेजारी काय 3 भिंती 4 भिंती असलेले एक छोटंसं हे होतं, आंघोळीचं ते स्नानगृह आपण त्याला म्हणूया. आणि त्या काळातलं तेव्हाच म्हणजे 60-70 वर्षापर्यंत स्नानगृह म्हणजे हल्ली दुबईतलं तर सोडून याच, पण भारतातले सुद्धा डेकोरेटेड असतात तसं त्या प्रकारचंच ते स्नानगृह नव्हतं. फक्त 3-4 भिंती उभ्या केलेल्या, किलकिला करणारा दरवाजावरती छत नाही, साधारण एक पुरुष उंचीचं, म्हणजे आतमध्ये जरी स्त्री स्नान करत असेल तर बाहेरून कोणाचं लक्ष जाण्याचं कारण नाही, अशा प्रकारचं ते स्नानगृह. तिथं त्या बाई माया त्यांनी स्नान केलं, त्या स्नान करत होत्या. बरं, त्यांच्याकडे सुद्धा 2च साड्या, मंदा त्यांनी जशा सांगितल्या तशा 2च साड्या होत्या. आणि एक अंगावरची असेल ती आंघोळीच्या आधी ती पिळून घट्ट त्याचा पिळा करायचा आणि ती वाळत घालायची तिथेच. आणि दुसरी जी आहे जुनी जी वाळलेली असेल त्याचा असा घट्ट पिळा असलेला ती वरती ठेवलेली, ती घ्यायची, ती नेसायची. असं त्या स्नान करत होत्या त्या स्नानगृहामध्ये. अशा प्रकारचं ते वर्णन आहे. आणि तेवढ्यात महाराज बाहेर होते आणि एक भिकारीण आली आणि तिने महाराजांकडे याचना केली की महाराज, खायला काही नको पण माझ्या अंगावरती वस्त्र नाहीये. आणि तिच्या अंगावरती अत्यंत फाटकं वस्त्र होतं, पूर्ण लज्जा सुद्धा ती झाकू शकत नव्हती. मला काहीतरी वस्त्र द्या वगैरे म्हणून. असं महाराजांनी बघितलं, तिथं ती साडी वरती ठेवलेली होती जी मायबाई नंतर त्या नेसणार होत्या. त्यांनी ती घेतली, ती तिला देऊन टाकली. इकडे यांची आंघोळ झाली मायबाईंची, आणि त्या म्हणाले, अहो माझी साडी कुठे आहे? इथं होती माझी साडी कुठे वगैरे म्हणून. असं तर ते म्हणाले की तू असं कर, आता तुझ्याकडे जी आहे ना ती घट्ट अजून पिळ आणि तशीच नेस. त्यांनी तीच साडी नेसली, अंगावरतीच वाळवली, त्या बाहेर आल्या. आणि महाराज म्हणाला, माझ्याकडे ती माझी साडी होती कुठे गेली? इथे मी आता मला नेसायची होती. नम्र शब्दात विचारलं, उर्मटपणे नाही, साध्या शब्दात विचारलेलं आहे, माझी साडी होती ती कुठे गेली?
तर ते म्हणाले, अगं एक भिकारीण आली होती, तिच्या अंगावरती वस्त्र सुद्धा नव्हतं, पुरेशी लाच झाकायला नव्हतं. हल्लीचे कपडे आपण बघतो ना, त्या साधारण तसे त्या भिकारिणीचे कपडे होते असं समजू आपण पाहिजे. म्हणाले ती तिला मी दिली साडी. अहो पण म्हणे माझ्याकडे दोनच होत्या. प्रल्हाद महाराज तिला म्हणतात, अगं तुझ्याकडे दोनच होत्या ग, तिच्याकडे तर एक सुद्धा धड नव्हती, म्हणून मी तिला दिली. मायबाई प्रल्हाद महाराजांना काही बोलल्या नाही. हे तुम्हाला शोभतं का, हे तुम्हाला सुचतं का, माझ्याकडे तर दोनच होत्या, मला अमक्याने दिली होती, तमक्याने दिली होती, कालच घडी, काही नाही. आणि म्हणून त्यांना असे नवरे मिळतात, हे एक दुसरं आहे. असो, पण सांगायचा मुद्दा असा की जे स्वतःकडचं असलेलं जे आहे ते सुद्धा, तिथं कुठला स्वार्थ शिल्लक असणार आहे, तिथं कुठला. आणि आपल्या आपल्या घरातली उदाहरण बघा. पूर्वी ना कपडे ठेवायला कपाट असायचं, आता चपला ठेवायला कपाट असतात. 20 जोड, 30 जोड, 15 जोड, 18 जोड, घरात घालायला एक, बाहेर जायला एक, लग्नाला घालायला एक वगैरे. एवढ्याची आपल्याला आवश्यकता असते का? मला एक, मी पुन्हा एकदा सांगतो की हे नक्की आपल्याला करणं खूप म्हणजे कठीण आहे, पण निदान थोडंसं ऐकून तरी ठेवावं. आणि पुढे आपल्याला चप्पल विकत घेताना किंवा कपडा विकत घेताना निदान याची आठवण राहावी आणि खरोखर त्याची आवश्यकता आहे का, हे आपण बघू शकतो. सांगायचा मुद्दा आहे, ते अतिस्वार्थ बुद्धी न रे पाप असे. किती स्वार्थी होतो आपण, किती स्वार्थाने सगळं गोळा करतो. आणि मग शेवटी त्या जन्ममरण पाप हे करून जन्ममरणाच्या चक्रात आपण ते सापडतो. पुढे समर्थ सांगतात, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. याच्याबद्दलचा विचार आपण पुढच्या सत्रात करूया. इथे मी थांबतो. जय जय वीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहम्, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.